नमस्कार. मनोविकास प्रकाशनाच्या फेसबुक पेजवर बोलिले जे संवाद एलकुंचवारांशी या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभासाठी वेगवेगळ्या शहरातून उपस्थित असलेले सर्व मान्यवर म्हणजेच आजचे आपले प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ, लेखक श्री अतुल देऊळगावकर, नाटककार प्राध्यापक महेश एलकुंचवार, अभिवाचक श्री अतुल पेठे आणि श्री गजानन परांजपे, मनोविकास प्रकाशनचे श्री अरविंद पाटकर, आशिष पाटकर, संपादक श्री विलास पाटील आणि या करणाऱ्या समस्त रसिक वाचकांचे मी पूनम छत्रे हार्दिक स्वागत करते. अवचित उभ्या ठाकलेल्या कोविड-19च्या विषाणूने संपूर्ण जगाचे दळणवळण ठप्प केले. मार्च महिन्यापासून आपण सगळे देखील टाळेबंदीच्या स्थितीला सामोरे गेलो. सर्वत्र संभ्रम, गोंधळ आणि भीतीचे वातावरण असताना याच काळात न्यू नॉर्मल अर्थात नवजीवनशैली या संकल्पनेचाही जन्म झाला. करोना काळातला हा बंदिवास पर्यावरण अभ्यासक आणि लेखक श्री अतुल देऊळगावकर यांना एका उत्तम संधीसारखा वाटला. जगभरातल्या शास्त्रज्ञांनी केलेला पृथ्वीच्या पर्यावरणासंबंधीचा अभ्यास, त्यावर आधारित त्यांनी बांधलेल्या अटकळी, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे बदलत जाणारा सभोवतालचा निसर्ग आणि या सर्वांचा मानवी वागणुकीवर होत जाणारा बदल याचं सूक्ष्म अवलोकन श्री देऊळगावकर करतच होते. पण या संपूर्णपणे वैज्ञानिक संशोधनाचा आणि कलाकारांच्या सृजनशक्तीचा एक अनोखा संबंध आहे असंही त्यांना जाणवलं. जे न देखे रवी ते देखे कवी या म्हणीनुसार अनेकदा विज्ञानाचे शोध नंतर लागतात, पण त्यांचं भाकीत कवी, लेखक, चित्रकार यांनी त्यांच्या कलाकृतींमधून आधीच वर्तवलेलं असतं. नाटककार लेखक श्री महेश एलकुंचवार यांची त्रिनाट्यधारा म्हणजेच वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत आणि त्यांचा ललित लेखसंग्रह मौनराग यामध्ये बदलत्या राजकारणाचे वारे, मानवी मूल्यांची पडझड, बाजारकेंद्री अर्थव्यवस्था, आत्मशोधाचा विसर या अतिशय गंभीर विषयांवर थेट नसलं तरी मार्मिक बोट ठेवलेलं आहे. एलकुंचवारांची शैली परखड, वैचारिक, अतिशय व्यक्तिगत, तरीही प्रत्येकाला लागू होईल अशी अद्भुत आहे. करोनाच्या काळात एलकुंचवारांसारख्या प्रगल्भ साहित्यिकाशी बदलतं पर्यावरण, मानवी मूल्य, अर्थकारण आणि या सगळ्यांचंच भविष्य अशी विस्तृत चर्चा करता येईल अशी कल्पना श्री देऊळगावकरांना सुचली. एलकुंचवार सरांनीही कोणतेही आढेवेढे न घेता या मुलाखतीला मान्यता दिली. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्व्हर लाइनिंग असं म्हणतातच. दोन वेगवेगळ्या विषयांवरचे अभ्यासक करोनामुळे एका कॉमन प्लॅटफॉर्मवर आले. श्री देऊळगावकर सर आणि एलकुंचवार सर यांनी एकमेकांशी दीर्घ संवाद साधला. या संवादाचं वैशिष्ट्य असं की या गप्पा ऑनलाईन माध्यमातून चक्क फेसबुकवर लाईव्ह झाल्या. 2 भागात झालेल्या या मुलाखतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला, अनेक व्ह्यूज मिळाले. हा दीर्घ संवाद फक्त ऑनलाईन राहू नये तर एक वैचारिक संचित म्हणून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला हवं असं अनेक जणांनी देऊळगावकरांना सुचवलं. आणि अशा रीतीने विषयापासून ते त्याच्या हार्ड बाउंड रूपापर्यंत सर्वार्थाने वेगळं असलेलं बोलिले जे संवाद एलकुंचवारांशी हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे निर्माण झालं. तोच वेगळेपणा जपत या पुस्तकाचं प्रकाशनही आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने न्यू नॉर्मल पद्धतीने होत आहे, अर्थात ऑनलाईन. हे पुस्तक प्रकाशित करण्यामागची नेमकी काय प्रेरणा होती याबद्दल मनोविकास प्रकाशनाचे प्रकाशक श्री अरविंद पाटकर यांनी आपल्याला सांगावं अशी विनंती मी त्यांना आता करते. नमस्कार. आजचा हा प्रकाशन सोहळा माझ्या दृष्टीने आनंद सोहळा आहे. 3 दिग्गज व्यक्ती आणि 2 नाट्यप्रेमी
असे एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत मनोविकासच्या वतीने अनेक प्रकाशन समारंभ झाले आहेत, तुडुंब गर्दीत झालेले आहेत. आमच्या अतुल पेटेन सरांचं पुस्तक ज्यावेळी प्रकाशन समारंभ केला तेव्हा हॉल तुडुंब भरून बाहेर लोक उभे होते. ग्रेटाचं पुस्तक करेपर्यंत असंच हॉल घेऊन लोक येतात की नाही याची धाकधूक करत, पुस्तक विक्री किती होईल याचा विचार करत, आयोजक आणि लेखक हे सगळे धावपळ करत प्रकाशन समारंभ करायचे. आजचा प्रकाशन समारंभ अतिशय शांत चित्ताने आहे. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बसलेला आहे आणि हा ऑनलाईन आभासी प्रकाशन समारंभ ची सुरुवात आज आपण करतो. या प्रकाशन समारंभ करायचं म्हटलं तेव्हा जे आतापर्यंत जमलं नव्हतं, कारण समोर माणसं आहेत, ते आपल्याला दाद देत आहेत, पाहुण्यांची उठबस करतो, हे काही न करता आपापल्या शहरातून म्हणजे एलकुंचवार सर आज नागपूरला आहेत, सुधीर रसाळ सर औरंगाबादला आहेत, तर अतुल देऊळगावकर सर हे लातूरला आहेत. आम्ही 4 जण पुण्यातले आहोत, पेटे सर, परांजपे सर, छत्रे मॅडम आणि मी. असे असूनही आपण एका ठिकाणी आज एकत्र जमून हा प्रकाशन समारंभ करतो. हा प्रकाशन समारंभ करत असताना अतुल देऊळगावकर सरांनी त्यावेळी आमच्या समोर एक कल्पना मांडली आणि सरांचा 81वा वाढदिवस ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे आणि त्याच महिन्यामध्ये आपल्याला हे पुस्तक प्रकाशित करायचं आहे असं तेव्हा सांगितलं. तेव्हा हातामध्ये फक्त 1.5 महिना होता आणि 1.5 महिन्यात एवढं मोठं पुस्तक, इतक्या मोठ्या माणसाचं पुस्तक आपण प्रकाशित करू की नाही अशी शंका मनात वारंवार येत होती. पण जिद्द ही सगळ्यात महत्वाची होती. देऊळगावकर सरांनी सांगितलं, तुम्हाला काय मदत हवी ती सांगा, ती सगळी मी करायला तयार आहे, पण हे पुस्तक मनोविकासच्या वतीनेच प्रकाशित व्हायला पाहिजे आणि सरांचा वाढदिवस ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे त्याच वेळी व्हायला पाहिजे. देऊळगावकर सरांचे आणि आमचे जे कौटुंबिक संबंध आहेत किंवा कौटुंबिक नातं आहे आणि एलकुंचवार सरांचं पुस्तक हे आम्हाला प्रकाशित करायला मिळतंय, यामुळे नाही म्हणणं शक्य नव्हतं, पण हो म्हणताना 4 वेळा विचारही करावा लागत होता. कारण सरांचं पुस्तक आहे ते हातात काढून दिलं आणि प्रकाशन झालं असं सांगता येत नव्हतं. कारण एलकुंचवार सरांची बारीक नजर मुखपृष्ठापासून ते आतल्या छपाईपर्यंत सगळ्यावर असणार आहे आणि त्यांची जर शाबासकीची थाप मिळाली नाही तर आमचं काही खरं नाही, हे वारंवार ही भीती वारंवार मनात असल्यामुळे आम्ही कायम मध्ये देऊळगावकर सरांना ठेवायचो आणि सांगायचो की आम्ही तुमच्या मागे आहोत, लढाईचं तोंड मात्र तुम्ही एलकुंचवार सरांसमोर ठेवा आणि जी काही मदत तुम्हाला लागेल ती आम्ही करतो, पण आम्हाला त्यांच्या तोंडासमोर यायला लावू नका. आणि सगळं करत करत आज या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. या पुस्तकाला प्रदीर्घ प्रस्तावना ही देऊळगावकर सरांची आहे आणि देऊळगावकर सरांनी प्रस्तावना म्हणजे 4 शब्द नाही येते, एक सखोल अभ्यासकाची ती प्रस्तावना आहे. त्यांनी इतकी पुस्तकांची त्यामध्ये मांडणी केलेली आहे, इतक्या पुस्तकांची मांडणी केलेली आहे, इतक्या पुस्तकातून विचार घेतलेले आहेत. एलकुंचवार सरांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटलेलं आहे की तुम्ही हे वाचता कधी आणि ह्याचं दडपण आमच्यावर येतं. देऊळगावकर सरांचे सगळे लेख वाचताना, पुस्तकं वाचताना किंवा खाजगी बैठकीमध्ये सुद्धा हे ज्यावेळी पुस्तकांची यादी सांगतात तेव्हा खरंच अचंबित व्हायला होतं की सर वाचतात कधी, लिहितात कधी. बरं, नुसतं हवामान आणि पर्यावरण याच्यावरच नाही तर इतर विषयावर त्यांना तेवढीच जाण आहे. संगीत असेल, एखाद्याचं चरित्र लिखाण असेल किंवा इतर नाटककारांशी संबंधित असेल, नाट्यकर्मींशी संबंधित असेल,
या सगळ्यांशी ते संबंध राखत 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 आपलं लिखाण करत करत त्यांनी हा मुलाखतीचा गाठ घातला आणि सगळ्या मुलाखती या खूपच ताकदीच्या झालेल्या आहेत. हे ज्याने ज्याने ऐकले आहेत, पाहिले आहेत, त्या प्रत्येकाचं हे मत आहे. पण ज्यानेही मुलाखत दिली त्यांचाही या विषयातला अभ्यास किती प्रचंड आहे हे पुस्तक वाचताना जाणवतं. एलकुंचवार सरांचा आणि मनोविकासाचा तसा प्रत्यक्ष संबंध या पुस्तकाच्या निमित्तानेच आलेला आहे, किंवा प्रत्यक्ष असं त्यांच्याशी बोलणं भेटणं आतापर्यंत झालेलं नाही. पुष्पाबाईंचं आता जे पुस्तक आम्ही प्रकाशित केलं, लढे आणि तिढे, त्यामध्ये त्यांनी सरांचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या घरी ते राहायचे. किंवा परवा प्रवीण बर्दापूरकरांनी पुष्पाबाईंवर जो लेख दिला त्यामध्ये त्यांनी सरांचे आणि पुष्पाबाईंचे सलोख्याच्या संबंधाबद्दल चर्चा केलेली आहे. तर अशा एका दिग्गज माणसाचं पुस्तक आम्ही प्रकाशित करताना आणि आतला मजकूर वाचताना एक लक्षात येतं की सरांनी आपलं बदललेलं गाव, बदललेलं शहर, ज्या नागपूरमध्ये ते आलेले आहेत ते नागपूर शहर कसं बदलत गेलं हे सांगत सांगत त्यांनी मानवी मनाचा खूप छान आढावा घेतलेला आहे. ते स्वतःलाही सोडत नाही, आम्ही त्यामध्ये कसे सामील आहोत हेही त्या पुस्तकामधनं ते सांगतात. म्हणजे इतरांवर फक्त टीका न करता किंवा इतरांवर बोट न दाखवता की आम्ही सगळेच जण या आताच्या बदललेल्या परिस्थितीला कशी कारणीभूत आहोत हे ते अगदी प्रांजळपणाने मांडणी करतात. आणि त्याच वेळी ते आपल्या वडिलांची एक आठवण छान सांगतात की ते वडिलांच्या काळामध्ये एखादी वस्तू घरात आणायची झाली तर वडील त्यांना विचारायचे की ह्याची गरज काय आहे ते तू सांग, मग आपण ती आणू. आणि ही गरज सांगताना खरं म्हणजे रेजा तिरपीट उडतच असणार. काय गरज आहे? म्हणजे आता आपण असं म्हटलं की आम्हाला टीव्ही हवाय, गरज आहे. फ्रीज हवाय, गरज आहे. मिक्सर हवाय, गरज आहे. वॉशिंग मशीन, गरज आहे. ही गरज त्यावेळी एलकुंचवार कोणत्या गोष्टी आणत असतील आणि त्याची गरज काय हे वडिलांना सांगताना फक्त गरज पुस्तकं तुम्ही वाटेल त्या किमतीची आणि वाटेल तेवढी घेऊन या, हे एकच त्यांच्यासाठी मोकळीक होती. बाकी कशालाही मोकळीक नव्हती. आणि एलकुंचवार सर न रागवता उलट असं म्हणतात की त्यांनी जो आम्हाला धडा घालून दिलेला आहे किंवा त्यांची जी दूरदृष्टी आहे ती आज आम्हाला उपयोगी पडते. आज सगळ्यांच्या घरात पुस्तकं सोडून बाकी सगळ्या गोष्टी इतक्या छानपणाने असतात की अनेक घरात आम्ही गेल्यानंतर सगळे लोक आम्हाला टीव्ही दाखवतात, फर्निचर दाखवतात, फ्रीज दाखवतात, पण पुस्तकाचं कपाट मात्र कुठं कोणी दाखवत नाही. तर अनेकदा पालक आपल्या मुलांना पुस्तकं घेऊन पुस्तकं दाखवायला ज्यावेळी येतात दुकानामध्ये आणि मुलाने हट्टाने एखादं पुस्तक मागितलं तर ती आई ओरडून विचारते, यापूर्वी आणलेली वाचलीस का? उगाच नवं नवं घेऊन घरात कशाला भरती करतोस? अशी टिप्पणी ज्यावेळी करतं त्यावेळी खरंच एलकुंचवार सरांच्या वडिलांचं खूप कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते की त्याने अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळेच आज जे काही वाचक आहेत त्यावेळेच्या पालकांनी एक भूमिका घेतल्यामुळे जे वाचक आहेत त्या वाचकांसमोर हा धडा आहे की त्यांनी आपल्या मुलांना आताच्या काळामध्ये सगळं द्यावं पण पुस्तकाचाही आग्रह धरावा असं मला वाटतं. आणि ही जी मुलाखत आहे ही मुळात सहज जाता जाता वाचण्यासारखी नाही आहे हे मी आवर्जून सांगेन. ही बैठकीत बसून एका रात्रीत संपणारी मुलाखत नाही, कारण ती तुमच्या मनाला आणि मेंदूला झिंजिण्या देतात. ते तुम्हाला विचार करायला लावतात. देवळकर सरांनी प्रश्नही तसेच विचारलेले आहेत की ज्याची उत्तरं जी आपल्याला मिळतात ही जी 30 वर्षापूर्वी त्यांनी नाटकातून मांडली होती ती मतं आणि पुढच्या 30 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये काय घडणार आहे त्याचं जे मार्मिक विश्लेषण त्यांनी केलेलं आहे ते वाचताना आजही अंगावर शहारा येतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण ह्याचा बारकाईने विचार केला पाहिजे आणि सखोल विचार करून आपली जीवनशैली जर काही बदलता येत असेल तर ती
आपण बदलायला सुरुवात केली पाहिजे आणि नवं जग घडत असताना तिला वाचवण्याचा साठी प्रयत्न आपण केला पाहिजे. आजच्या या मी हे मानत असताना आमचे साहित्य जगतामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं असे डॉक्टर सुधीर रसाळ सर आहेत. ते यावर खूपच छान बोलतीलच, अधिक चांगल्या तऱ्हेने बोलतील. आणि अतुल पेटे सर हे मनोविकासच्या कुटुंबातले आहेत, आमचे परममित्र आहेत. खूप उशिराने भेटतात पण सतत प्रेम करत असतात. ते अभिवाचन करणार आहेत. सुहास परांजपे हे आता आमचे नाही, गजानन परांजपे हे आमचे नवे मित्र झालेले आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. आणि एलकुंचवार सरांना विनंती करतो की यापुढे पुस्तक लिहाल तेव्हा मनोविकासची आठवण तुम्ही नक्की ठेवा आणि असेच लिहिते राहा. मनोविकास तुमची पुस्तकं प्रकाशित करत राहील. धन्यवाद. खूप छान वाटलं तुमचे विचार ऐकून. आपण आता पुढे सरकूया. पर्यावरणातले बदल, कलाकारांचं द्रष्टेपण आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध, ही एकंदरीत विचारधारा, या निमित्ताने एलकुंचवार सर यांच्याशी झालेला संवाद आणि त्याचं आताचं पुस्तक रूप, या संपूर्ण प्रक्रियेबद्दल या पुस्तकाचे लेखक श्री अतुल देऊळगावकर यांनी आता 2 शब्द आपल्याशी बोलावेत अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आता पाटकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हा कार्यक्रम खरं तर 9 ऑक्टोबरला व्हावा अशी इच्छा होती, परंतु थोड्या अडचणी आल्या, कोरोना काळातल्या, टपालामुळे, इतर काही गोष्टींमुळे, आणि त्यामुळे हा कार्यक्रम आज होतोय. आपल्याला निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी ही दुर्गाबाई भागवत आणि कुमार गंधर्व यांनी दिली. ते कार्य त्यांनी त्या काळातच केलं हे बरं झालं. म्हणजे 1950च्या दशकात त्यांनी 6 ऋतू कसे पाहावेत हे आपल्याला शिकवलं. स्पष्ट लक्षणं तेव्हा दिसत होती. हे किती बरं होतं. त्यामुळे निसर्गाचे रंग, गंध, त्यांची लक्षणं हे सगळं पाहायला त्यांनी शिकवलं. मोठी माणसं प्रकृती अस्वास्थ्याच्या काळात आपल्याला किती देऊन जातात. दुर्गाबाईंनी आजारपणात ऋतुचक्र लिहिलं आणि कुमारजींनी पण त्यांच्या आजारपणाच्या काळामध्ये लोकसंगीत, निर्गुणी भजन आणि ऋतुसंगीत याचा विचार केला आणि नंतर आपल्याला ते सगळं हे देत गेले. आपल्या पामरांना हा जर ठेवा नसता तर आपण काय पद्धतीने पाहिलं असतं ऋतूकडे, हा एक खरं प्रश्नच आहे. त्यांची संवेदनाची इंद्रिय इतकी बारकाईनं सगळ्या गोष्टी बघत असतात आणि आपल्याला दाखवत असतात की आपल्याला जे कधीच दिसत नाही, दिसण्याची शक्यता नाही, असं त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आंब्याच्या मोहराबद्दल आपण सतत विचार करतो, पाहतो, वर्णन करतो. कुमारजींनी कडुनिंबाच्या बहरावर सुद्धा बंदिश रचलेली आहे. आणि असंच एकदा म्हणजे 1961 साली देवासचा वसंत ऋतू त्यांना खूपच होता. म्हणजे त्यावेळेला आंब्याला मोहर आला नाही, भुंगे गुणगुण करत नव्हते आणि फुलांना रंग काही दिसत नव्हता, त्यांना फुले रंगली नव्हती. आणि त्यामुळे त्यांनी एक बंदिश रचली, ऐसो कैसो आयो रीता रे, अंबुआ पे मोर ना आयो, करोना गुंजा भवरा रे. हे ऐकताना मला मध्ये एक खूप वेगळे पण असं जाणवलं की बरोबर त्याच वेळेला म्हणजे 1961 सालीच अमेरिकेमध्ये राशेल कार्सन बाईंना पण तिथला वसंत ऋतू मूक वाटत होता. आणि त्यातून म्हणजे जे पक्षी टपाटपा मरून पडत होते त्यांना कूजन करता येत नव्हतं. आणि यातून सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाचा जन्म झाला. म्हणजे एक कलावंत आणि एक शास्त्रज्ञ एकाच वेळी 2 भिन्न दिशांना, म्हणजे भौगोलिक दृष्ट्या आणि वैचारिक दृष्ट्या 2 भिन्न दिशाला असून आपल्याला एकाच निष्कर्षाला येत होते असं लक्षात येतं. आणि या संदर्भात फ्रीमन डायसन हे जे भौतिक शास्त्रज्ञ आणि विचारवंत आहेत त्यांचं एक पुस्तक वाचायला मिळालं. आणि त्यामध्ये ते म्हणतात
कलावंत व तत्वज्ञ यांच्याप्रमाणेच शास्त्रज्ञ सर्व सीमा व बंधनं ओलांडून विचार विश्वात आपल्या निरीक्षण व शोध कार्यातून जिथं जातात तिथं कलावंत कवी व तत्वज्ञ अंतःप्रज्ञेनं आधीच जाऊन बसलेले असतात. हे जेव्हा वाचलं तेव्हा मला लक्षात आलं की एलकुंचवार सरांनी वाडात्रयीतनं आपल्याला कधी काय दिलेलं आहे. त्यांचं वाडा चिरेबंदी 1985 आहे, मग्न ताळकळी 1988 आणि युगांत 1991. आणि युगांताचं वर्णन बघा आपण की सदा सर्वदा भाजून काढणारा कडक उन्हाळा आहे, एकमेव ऋतू आहे, 8 वर्ष पाऊस पडलेला नाहीये, चोरी करण्यासाठी काहीच शिल्लक नाही, असं हे ऱ्हास पर्व आहे. आणि ते ऱ्हास पर्व केवळ निसर्गाचंच नाहीये, तर माणूस आणि निसर्ग यांचं स्वतंत्र आणि दोघांचं एकत्र हे ऱ्हास पर्व पूर्णत्वास गेलेले आहे. आणि ते आपल्याला ते 1985 पासून दाखवत होते, ज्या काळामध्ये सत्यजित राय, मृणाल सेन हे देखील आपल्याला मध्यम वर्ग हळूहळू कसा मूल्यहीन होत चाललेला आहे, संवेदना शून्य होत चाललेला आहे, तो गुन्हेगार होत चाललेला आहे, हे 80च्या दशकात दाखवत होते. तेव्हा एलकुंचवार सर आपल्याला हेच वेगळ्या पद्धतीने वाडात्रयीमधनं दाखवत होते. म्हणून मग्न तळ्याकाठीमध्ये जिव्हाळा निसर्गातला आणि माणसाच्या मनातला आणि माणसाच्या नात्यातला आटून गेलेला आहे. हे सगळं आपल्याला या नाट्यत्रयीतनं दिसत होतं. इतकंच नाही, त्या युगांतामध्ये जो अभय आहे, जो जिनेवामध्ये जैव तंत्रज्ञानात संशोधन करतोय, त्याला प्रश्न पडलाय की जैव तंत्रज्ञानामध्ये अत्युच्च कोटीचं संशोधन करून महामानव जन्माला मी घालतोय, ही आमची लायकी आहे का? आमचा सभोवताल कसा आहे? यात नवीन जन्माला मूल मी घालून काय करू, असा प्रश्न पडलाय. आणि सभोवतालची नाती तेव्हा नष्ट आलेली. हे पाहताना मला असं वाटलं की किती गोष्टी या 30 वर्षात घडलेल्या आहेत. 1990 नंतर, म्हणजे खरं तर हवामान बदल ही संज्ञाच 1990 सालची आहे. आणि ती संज्ञा सांगणारे जगाला डॉक्टर जेम्स हॅन्सन हे सध्या 80 वर्षाचे. ते असं म्हणतायत की हवामान बदलाचा इशारा देणं म्हणजे साऊंड प्रूफ ध्वनिरोधक काचेच्या अलीकडनं ओरडण्यासारखे. पण गेले 30 वर्ष अनेक वैज्ञानिक, अनेक अंगांनी, अनेक कलावंत, तत्वज्ञ, कवी हेच सांगत आलेले आहेत, ते आपल्याला सावध करण्यासाठी हाका मारतायत अथकपणे. आणि एलकुंचवार सर पण त्यापैकीच आहे. त्यांना हे हवामान बदल कसे दिसले असतील 90 सालीच? जैव तंत्रज्ञानाच्या हानीवरचे जी पुस्तकं आली ती सगळी 1995 सालानंतर आलेली आहेत. पण जैव तंत्रज्ञानाबद्दलचे नैतिक मूल्यात्मक प्रश्न त्यांना 1990 सालीच पडले होते. त्यामुळे वाडात्रयीतून सुसंस्कृततेचा आणि पर्यावरणाच्या अंताकडची आपली वाटचाल आपल्याला दिसली आहे. त्यानंतर मात्र सरांनी हे सांगण्यासाठी एक वेगळी वाट निवडली आणि ती ललित लेखांची होती. एकच राग वेगवेगळ्या पद्धतीने दाखवता येतो असं कुमारजी म्हणत, तसं तोच भाव हा आता ललित लेखातनं आला. त्यामुळे आता त्याला अवकाशाचं आणि काळाचं खूप मोठं स्वातंत्र्य होतं. ते घेऊन कधी जाणीवेतनं, कधी नेणीवेतनं विविध ठिकाणावर जाऊन आपल्या मनाचं उत्खनन करून अनेक गोष्टी आपल्याला एलकुंचवार सरांनी त्या ललित लेखनातनं दाखवून दिलेल्या आहेत. आणि ते करताना आपण काय गमावलं आहे, सुसंस्कृतता म्हणजे काय, निरागसता म्हणजे काय, निर्मळपणा म्हणजे काय, संगीतावर कसं प्रेम करावं, संस्कृती म्हणजे जागतिक संस्कृती कशी असते, या सर्वांना कवेत घेणारं, सर्व सीमा ओलांडणारं एक जे ज्याला विश्व वात्सल्य म्हणतात, तर ते त्यांच्या लिखाणातनं सतत येत होतं. विख्यात पत्रकार आणि पर्यावरण तज्ञ नाओमी क्लाइन यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकातलं त्यांचं एक आपण ब्रह्मवाक्य म्हणू, महावाक्य म्हणता येईल, हवामान बदल हे केवळ हवामान बदल नसून तो सर्वंकष बदल आहे, तो मूल्य बदल आहे, तो आपल्या जीवनात घडवतोय. हे 30 वर्ष आपण सहन करतोय. आता आपल्याला कल्पना असेल, या 2 दिवसाच्या पावसामध्ये सोयाबीनच्या गंजी अशा वाहून जात आहेत की
पावसामध्ये आपण कागदाची नाव करून जसं वाहून सोडतो ना, तसं व्हायला लागलेलं आहे. ठिकठिकाणी मराठवाडा, तेलंगण, हैदराबाद मध्ये ढगफुटी इतक्या मोठ्या प्रमाणात होतीये जी पूर्वी क्वचित व्हायची. हे सगळे हवामानाचे बदल इथून पुढे अजून तीव्र होत जाणार आहेत. पण ते केवळ हवामान बदलाचे नाहीये. आता या मधल्या 30 वर्षाच्या काळामध्ये आपण कुठून कुठपर्यंत आलो आहोत. आता म्हणजे बरोबर 90 सालीच खाजगीकरण, उदारीकरण या सगळ्यामुळं उपभोक्तावाद आला, उपयोगितावाद आला. नात्यामध्ये मूल्यामध्ये काय आलं? उपयोगिता हे एकमेव मूल्य. मग यापेक्षा असंस्कृतता ती काय? पण ते सगळं नात्यांमधनं दिसायला लागलं. हे सगळं वर्णन एलकुंचवार सरांच्या आपल्याला लिखाणातनं दिसतं. पण ते केवळ तेवढंच दिसत नाही. आपल्याला ते काय दाखवतात? तर संस्कृतीनं निर्माण केलेले आदिबंध दाखवतात. त्यातून सौंदर्य निर्मिती कशी होती, साध्या साध्या गोष्टीतनं सौंदर्य निर्मिती कशी होती हे दाखवतात. पण त्यावेळेला सांगतात की हे बघायला आपल्याला वेळच नाही. भूतकाळ पुसून टाकलाय अशा निरंतर वर्तमान काळात आणि फक्त तत्क्षणी अगदी त्या क्षणामध्ये आपण जगत आहोत. त्या इव्हेंट पुरते जगत आहोत, त्या इन्स्टिंक्ट पुरते जगत आहोत. आणि हे काय जगणं काही जगणं आहे का असे प्रश्न ते आपल्या पुढे निर्माण करतायत. एकंदरीत काय 30 वर्षामध्ये राहणीमान सुधारले, दिसायला वर सुबत्ता दिसते, पण त्याबरोबर वैयक्तिक आणि सामाजिक अशांतता, अस्थिरता आपल्याकडे यायला लागलेली आहे. सार्वजनिक जीवनात ते पूर्णपणे बकालता आलेली आहे. एकंदरीत थोडक्यात एवढंच सांगता येईल की टोकाचा व्यक्तिवाद आणि उपभोक्तावाद यामुळे संस्कृती आणि सिव्हिलायझेशन, ज्याला एक उत्तम मराठी शब्द आहे जो वीणाताई गवाणकरांनी सांगितला, संस्कृती ही धोक्यात आली आहे. आणि त्यामुळे पृथ्वीच इथून पुढे धोक्यात आली आहे असं वाटायला लागलेलं आहे. हे जसं विविध ज्ञानशाखांचे वैज्ञानिक सांगतायत तसंच आपल्याला एलकुंचवार सरांनी सांगितलंय. पण आपण फार एकरेशीय साचेबद्ध विचार करतो. त्यामुळे हे काय साहित्यिक आहेत, हे काय कलावंत, हे काय गायक आहेत, त्यामुळे पण फक्त त्या अंगानं, त्या व्याकरणाच्या भाषेतनं, त्या परिप्रेक्ष्यातनच बघतो. त्याच्या पलीकडे जर जाऊन बघितलं तर त्यांचं जे आवाहन आणि आव्हान आहे त्याचं व्यापकत्व आपल्याला दिसतं. हे सगळं एलकुंचवार सरांशी बोलताना जाणवलं. त्यांच्याशी 2 प्रदीर्घ मुलाखतीतनं खूप खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे मुळामध्ये त्यांची ही प्रक्रिया कशी आहे, ते साध्या घटनेतनं आपल्याला काय सांगू इच्छित. घटना सर्वसामान्य लोकांच्या सगळ्यांच्या आयुष्यात सारख्याच असतात, पण ते काय पद्धतीने बघतात, त्यातून निर्मिती कशी होते, त्यांना मूल्य कोणती महत्वाची वाटतात, या आणि मुख्य म्हणजे त्यांना ही चाहूल कशी लागते, हे सगळं जाणून घेण्यासाठी त्यांची हे मुलाखतीचा खटाटोप केला. आणि त्यांनी अतिशय मनमोकळेपणानं, मुळामध्ये ते फेसबुकवर तयार झाले हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि 2 वेळेला ते तयार झाले, 1.5 तासाच्या मुलाखती झाल्या आणि त्याला हे शब्दरूप दिलेलं आहे. हे करताना किती लोकांची मदत झाली. नागपूरहून प्राजक्ता ज्या आहेत त्यांनी इतके अतोनात कष्ट घेतलेले आहेत, कारण यातले मुद्रण दोष काढण्यासाठी जवळजवळ त्या 4 ते 5 रात्र जागून यातले मुद्रण दोष त्यांनी नष्ट केलेले आहेत. एलकुंचवार सरांना अनेक वेळेला त्रास दिलेला आहे, कारण हे पुस्तक 9 ऑक्टोबरला तयार करावं अशी या सगळ्या मागची इच्छा होती. माझा मित्र शंकर जुल्फे यांनी मदत केलेली आहे. तांत्रिक गोष्टी करण्यासाठी इथं इरा, गजानन, प्रसाद कुमठेकर मुंबईहून ज्यानं हट्ट धरला होता, या सगळ्यांनी मदत केली. आणि त्यानंतर हे पुस्तक प्रकाशन करणारा अर्थातच पाटकर सर, त्यांच्या संबंधामुळे आणि त्यांची जाण या सगळ्या गोष्टीमुळे अरविंद पाटकर सर आले मनोविकासचे. आशिष, विलास पाटील हे मनोविकासचे लोक पूर्णपणे आपलंच ते पुस्तक असल्यामुळे मनोभावे मदत करतात. आणि या सगळ्याला चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी जो काही चित्रात्मक साथ दिलाय, वाह क्या बात आहे. अशा पद्धतीचं चित्र की तो सगळा आशय अमूर्तपणे या चित्रातनं अतिशय समर्थपणे व्यक्त झालेला आहे. आणि रसाळ सर परत या फेसबुकच्या ह्याच्यातून बोलायला तयार होतील असं वाटलं नव्हतं. पण 87 वर्षाचे रसाळ सर, ज्येष्ठ समीक्षक, ज्यांची अनेक व्याख्यानं आम्ही ऐकलेली आहेत, ते यासाठी तयार झाले. अतुल पेठे आणि गजानन परांजपे हे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यांच्या वाचनावर आमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. अभिवाचन म्हणजे काय असतं हे ते अनेक वेळेला करून दाखवतात. ते यावेळेला तयार झाले. या सर्वांचे मनपूर्वक आभार, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपल्यापर्यंत हे पोहोचवण्यासाठी दीपक,
यांनी जी मदत केली, या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. देऊळगावकर सर, पर्यावरणाचा अभ्यास करताना त्यांचा परिणाम जागतिक आणि अगदी आपल्या आजूबाजूला देखील कसा होत आहे ह्याचा अभ्यास करताना त्याचा आणि त्याच्या मागे कलाकारांच्याही निर्मितीचा काही संबंध असू शकतो, ही जाणीव तुम्हाला ज्या क्षणाला झाली त्या क्षणासाठी थँक्यू. कारण त्याच्यामुळेच आज हे पुस्तक आपल्याला एलकुंचवार सरांची मुलाखतही मिळाली आणि हे पुस्तकही तयार झालं. सो थँक्यू सो मच की तुमची प्रक्रिया उलगडून दाखवलीत आमच्या सर्वांसमोर, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. देऊळगावकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आज या पुस्तकाच्या काही भागाचं अभिवाचन देखील होणार आहे. लेखकांच्या शब्दांना अभिवाचनाचं सुंदर कोंदण लाभलं की वाचकाला लेखनाबद्दल आणखी आत्मीयता वाटायला लागते. आज दोन उत्कृष्ट अभिवाचक श्री गजानन परांजपे आणि श्री अतुल पेठे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं अभिवाचन ऐकायला आपण सगळेच उत्सुक आहोत. त्या दोघांनाही मी आता विनंती करते की त्यांनी आपल्या अभिवाचनाचा प्रारंभ करावा. नमस्कार. श्रेष्ठ नाटककार आणि लेखक महेश एलकुंचवार, मुलाखतकार आणि पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर, ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे ते माननीय सुधीर रसाळ सर, प्रकाशक अरविंद पाटकर, या सगळ्यांना आम्हा दोघांचा म्हणजे अतुल पेठे आणि गजानन परांजपे यांचा नमस्कार. या आनंद सोहळ्यात आम्हाला सामील करून घेतलं त्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. मी आता पुस्तकातल्या मुलाखतीचा काही संक्षिप्त भाग वाचायला सुरुवात करतो. जगातल्या सगळ्या शहाण्या लेखकांना, मी लेखकांना नाही म्हणत आहे, शहाण्या लेखकांना म्हणतोय, म्हणजे विशेषण आवश्यक आहे. तर सगळ्या शहाण्या लेखकांना कळतं की आपण अपुरे पडतो. अनुभवांसमोर आपण अपुरे पडतो. अनुभव जितका जास्त खोल, जितका विश्वव्यापी, जितका जास्त मोठा, तितके आपण अपुरे पडत जातो. याचं कारण असं की आमच्याजवळ जे माध्यम आहे ते शब्द किंवा शब्दांचं आहे. आता काही अनुभव असे असतात की ते कॉस्मिक अनुभव असतात, वैश्विक अनुभव असतात, आणि ते आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या प्रदेशातले, बाहेरचे असतात, संवेदनांच्या पातळीवरचे किंवा त्याच्याही पलीकडचे. तर एक असा अज्ञात प्रदेश आहे जिथे काय घडतं आहे, काय चाललेलं आहे ते मला माहिती नाही. मात्र तिथे जे काही आहे त्या प्रचंड अशा काही अनुभवांच्या बद्दल मला लिहायचं झालं तर शब्द अपुरे पडतात. याचं कारण शब्द माणसाच्या बुद्धीनं निर्माण केलेले आहेत. माणसाची बुद्धी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत शब्द जाणार, त्याच्या पलीकडे ते जातच नाहीत. कसे जाऊ शकतील? पलीकडे अज्ञाताचा हा एवढा अफाट समुद्र पसरलेला आहे ज्याला नाव नाही, इनडिफायनेबल, अनस्पेसिफायबल, त्याची व्याख्या करता येत नाही. असा अनुभवाचा जो मोठा समुद्र आहे तिथे शब्दाची एवढीशी नाव घेऊन पुढे जाता येत नाही. पण तिथे गाणं जातं, कारण शब्द कृत्रिम आहेत, ते बुद्धीनं निर्माण केलेले आहेत आणि बुद्धीच्या पल्याड शब्द जाऊ शकत नाहीत. माणसाच्या बुद्धीची झेप किती असू शकते? कमीच असते, परंतु इंट्युशनची झेप प्रचंड असते. गाणाऱ्यांचा जो सूर आहे तो कृत्रिम नाही ना. आविष्कारासाठी त्याच्या इतकी नैसर्गिक गोष्टच नाही आहे जगामध्ये. त्याला कुठलाही संकेत जुळलेला नाही, शब्दाला संकेत जुळलेला आहे. उद्या दगड म्हटलं तर दगडाला 10 संकेत जुळलेले आहेत.
त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाच्या अवतीभोवती एक एक असोसिएशन्स असतात, अनेक संकेत जुळलेले असतात. ते संकेत दूर करून शब्दाच्या मूळ अर्थाकडे मला जाता येत नाही ही एक गोष्ट, किंवा तो संकेत घेऊनच ते शब्द पुढे जातात, तेव्हा वाचणाऱ्याच्या मनात मला पाहिजे तो परिणाम होईलच याची खात्री नसते. शिवाय अमूर्तता शब्दात पकडणं महाकठीण. पण कोमल ऋषभ लावला की त्याच्या भोवती कुठलेही संकेत नाहीत. कोमल ऋषभ हा फक्त कोमल ऋषभ आहे. तीव्र मध्यम लावला की तो फक्त तीव्र मध्यम आहे. कसलेही मानवी अनुभव त्याला चिकटून येत नाही. पण हे सगळे स्वर एकत्र आले की ते बुद्धीच्या पलीकडचा जो प्रदेश आहे तिथं जातात, त्या प्रदेशात आपल्याला घेऊन जातात. म्हणून मला सगळ्या गाणाऱ्यांचा नेहमी हेवा वाटतो, चांगलं गाणाऱ्यांचा. कुमारांचं गाणं ऐकताना, मुकुलचं गाणं ऐकताना, आमिर खान साहेब माझे भयंकर आवडतायत. मला नेहमी वाटत आलंय की आमिर खानच्या गाण्याची लय आपल्या लिखाणाला असावी. एक असा मोठा बडा ख्याल, संथ शांत गाणं असतं, ते मला फार आवडतं. कुमारांचं जरा वेगळं होतं, वीजच होती ती, आणि वीज आकाशातच कडाडते. किशोरीताईंचं गाणं, या सगळ्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे, त्या प्रदेशातून फिरवून आणलेलं आहे, त्या अनुभवांमधून, ते त्यांनी नेहमीच आणि प्रत्येक मैफिलीत केलेलं आहे असंही नाहीये. ते सुद्धा क्वचितच मैफिलीत घडतं. ते घडतं, घडवता येत नाही. कुमारांच्या 2-3 मैफिलीत मी असं पाहिलंय की अवतीभोवतीचे लोक आणि मी खाली माना घातल्या होत्या आणि आमच्या डोळ्यांमधून टपाटपा पाणी गळत होतं. हो, त्या दिवशी ते आम्हाला तिथे घेऊन गेले होते. दरवेळेला असं झालेलं नाहीये. आता खरं तर याचं कारण असं की आमच्या मनातला जो स्वप्नलोक आहे एक, किंवा ज्याची आम्हाला व्याख्या करता येत नाही असा अज्ञात प्रदेश मनातला जो आहे हे मात्र आम्हाला माहिती आहे, मात्र जो आम्हाला शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही, त्या अनुभवात आम्हाला घेऊन जातात ही मंडळी. आणि हे स्वरांचं सामर्थ्य आहे. असं म्हटलं जातं की सत्यजित राय यांचे, कुरोसवा यांचे किंवा आंद्रे तार्कोव्स्की यांचे चित्रपट हे संगीताच्या आणि काव्याच्या प्रदेशात जातात. मला स्वतःला तार्कोव्स्की हा अत्यंत जवळचा वाटतो. प्रतिमांचीच भाषा आहे त्याची सगळी. त्याच्या प्रतिमांमधून जे प्रतीत होतं ते मला जसं प्रतीत होतं तसंच तुला होईल असं नाही. पुन्हा अमूर्त अनुभव असतो तो, अबोध पातळीवरचा. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं तो प्रतीत होतो. तो अनुभव अनेकार्थ होत जातो. ही भाषाच प्रतिमांची अनेक अर्थ आहे. तुला वेगळं जाणवलं तरी ते सगळ्याच आहे, कारण त्याला अनेकार्थता प्राप्त होते. ज्या लेखनाला अनेकार्थता प्राप्त होऊ शकते ते लेखन चांगलं, असं माझं म्हणणं आहे. बिंदुनाद कला, आता हाच विचार चाललेला असतो माझा की संगीत जिथे पोचतं तिथे शब्द पोचू शकत नाहीत, म्हणून साहित्य पोचू शकत नाही. संगीत एका क्षणात तिथे पोचतं. लताबाईंची अतिशय जुनी गाणी आहेत पहा, तिथे एका क्षणात ती बाई कुठल्या कुठे जाते, त्या प्रदेशातच जाते. असं वाटतं की ती तिथलीच आहे. अगदी परतत्वाचा स्पर्शच त्या आवाजाला होता त्या काळामध्ये. परंतु हे सगळं जाणवत असताना, म्हणूनच मला असं वाटतं की लेखन पोहोचत नाही तिथे संगीत पोहोचतं. पण तेही जिथे पोहोचू शकत नाही असा त्याच्याही पलीकडे असा काहीतरी एक प्रदेश आहेच. आणि याचं भान मला आपल्याकडचं तत्वज्ञानात्मक वाचन मी जेव्हा करायला लागलो तेव्हा आलं. वर्णन तरी असं आहे की हा प्रदेश असा आहे की तो सत नाही, असत नाही, बरा नाही, वाईट नाही, त्याला रूप नाही, रंग नाही, नित्यम शुद्धम निराभासम निराकारम निरंजनम. निरंजन आहे, निरंजन. तिथे काहीच नाही, म्हणजे ते शून्य आहे असं नाही.
भगवान बुद्धानं त्याला महाशून्य म्हटलेलं आहे खरं, पण काहीच नाही हे तर आहेच. म्हणजे काहीच नाही म्हणजे सगळं आहे असं काहीतरी ते आहे. त्या तत्वानं हे सगळं सांगितलेलं आहे पहा स्वतःबद्दल. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात 1000व्या ओवीच्या नंतर कुठेतरी आहे, संगीताची आणि इतर कलांची धडपड अखेर तिथे जाण्याचीच असते. संगीत सुद्धा तिथे लीन होतं, सगळंच तिथे लीन होतं. कारण प्रगाढ मौनाचाच तो प्रदेश आहे. तर ते काय आहे, काय आहे? बिंदुनाद कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः, असं असं काय आहे? तो संपूर्ण श्लोक असा आहे, चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम बिंदुनाद कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः. जे चैतन्यमयी आहे, जे शांत आहे, जे व्योमातीतम आहे. कल्पना कर, आकाशाच्या पलीकडे काय आहे? आपण आकाशाकडे बघतो पण त्याच्या पलीकडे काय आहे माहिती नाही. आहे ते निरंजन आहे, निरंजन. त्याला काजळी नाही असं सांगतात. आणि ते बिंदू, चित्रकला, अक्षर, नाद, संगीत, कला ह्याच्या पलीकडे आहे. ते हे जे आहे इथपर्यंत जाण्याचीच प्रेरणा विज्ञानाचीही असते. वैज्ञानिक आणि कलावंत एकाच प्रेरणेने प्रेरित झालेले असतात. वैज्ञानिक आणि कलावंत एकाच प्रेरणेनं प्रेरित झालेले असतात. गाणं तिथे जाऊन त्या निरंजनाला निदान हात लावून येतं. लेखकाला हे फार क्वचित जमतं. म्हणजे फक्त ज्ञानेश्वरांनाच जमलंय, तुकारामांनाच ते जमलंय, अमृतानुभवात ते झालेलं आहे, तुकारामांच्या गाथेत ते झालेलं आहे. मला नेहमी वाटतं अतुल, रागावतात लोक याच्यावर, की मराठी साहित्याचा इतिहास हा ज्ञानेश्वरांपाशी सुरू होतो आणि तुकारामांपाशी संपतो. नंतर आपण सगळ्यांनी कचकड्यांची दुकानं लावलेली आहेत. आता कोणाची खेळणी चांगली, कोणाची वाईट, कोणाची जास्त रंगीत, कोणाची कमी. बाकी ज्ञानोबा तुकारामांच्या आसपास तर आपण पोहोचतच नाही. मग कशाच्या भरवशावर आपण त्यांची नावं घ्यायची? कानाला हात लावायचा, या पलीकडे काही करू शकत नाही आपण, कारण हा अनुभव त्यांनी दिलेला आहे. बिंदू नाद कलातीततेचा अमृतानुभव. मग तिथे जाण्याचा प्रयत्न करणारी कला, पुढं काय होतं त्याचं? मग आधी मी म्हटलंय बघ, माझ्या लक्षात आलं की जी माणसं तिथपर्यंत पोहोचू शकतात आणि ज्यांची साधना तेवढी जर असेल तर ती मौनात विसर्जित होतात. कारण ती जागा म्हणजे मौन आहे. इनॉर्मस ओशन ऑफ सायलेन्स असं कृष्णमूर्ती त्याचं वर्णन करतात. विज्ञानी, कलावंत, भक्त तिथं विसर्जित होतात आणि त्यांच्या कलेलाही विसर्जित करतात. अंजनी मालपेकरांनी एका विशिष्ट वयात गाणं सोडून दिलं. त्याचं कारण त्या द्यायच्या की अमक्या अमक्या महाराजांनी मला गाणं म्हणू नको म्हणून सांगितलंय वगैरे. पण भास्कर बुवा बखले म्हणाले होते की त्या महाराजांचं काय जातंय, आमची एक चांगली गाणारी गेली. पण त्या जाहीर कार्यक्रम करत नसत. त्याचं कारण मला वाटतं की मला संगीतातनं जिथपर्यंत पोचायचं होतं तिथपर्यंत, तिथं मी पोचले हे त्यांच्या लक्षात आलं. पुढे त्या शिकवायच्या, त्यांनी शिकवणं सोडलं नाही, कुमारांना शिकवलं त्यांनी. म्हणून मी त्या पक्ष्याचं उदाहरण घेतलेलं आहे की तो पक्षी तिथं जातो, विसर्जित होतो. देखणे देखिजे देखणेनी देखणे होऊनी सर्वांगी. देखणे देखिजे देखणेनी देखणे होऊनी सर्वांगी.
भाव रामायणात आहे हे असं वाटतं. म्हणजे मौनात विसर्जित व्हायचं तर स्वतःला मौन व्हावं लागतं. माझी हिंमत नाही तिथपर्यंत जाण्याची. मौन हे सनातन चिरंतन आहे, सर्व चराचर व्यापून आहे, अजर अमर अनंत आहे. त्याच्यात वितळून जाण्यासाठी धैर्य धारिष्ट लागतं. कलासिद्धी हीच. आणि कलावंत आपली दृष्टी ह्यावरून ढळू देत नाही. तिथं जाणं ही अल्टिमेटली प्रत्येक कलावंताची आस असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे हल्ली जे चालतं की मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, मला पैसे मिळाले पाहिजेत, नाव मिळालं पाहिजे, हे प्रेयस आहे, श्रेयस नाही. आणि हे प्रेयस मिळालं की सगळं मिळालं असं ज्यांना वाटतं त्यांना वाटतं प्रवास संपला, आलो मुक्कामाला. स्वतःला कलावंतही म्हणवून घेतात बाबा हे लोक. माझी हिंमत नाही स्वतःला कलावंत म्हणून घेण्याची. मी लिहितो, लेखक आहे, पण कलावंत लेखक आहे की नाही हे मला माहिती नाही. तिथपर्यंत झेप घेण्याची ताकद आहे का माझ्यात? निदान इच्छा तरी आहे का? ईर्ष्या तरी आहे का? हे तर तपासून पाहू दे आधी मला. वर्षभर कॉलम लिहिला, पुस्तक निघालं की सिद्धहस्तच तुम्ही, सिद्धहस्त लेखक. 2 सिनेमे, 4 सिरियल्स मध्ये काम केलं की आम्हा कलावंतांचं ना असं असतं. असं जेव्हा लोक बोलतात तेव्हा आतमध्ये तुटायला लागतं की अरे मित्रा असं नसतं, ते भयंकर कठीण आहे, फार कठीण आहे तो मार्ग. खरं म्हणजे खूप गुणी, बुद्धिमान, कष्टाळू मुलं मुली कला क्षेत्रात मला दिसतात. पण त्यांची दृष्टी झाकोळलेली आहे की काय असं मला वाटतं. कला आणि कौशल्य यांची इप्सितच वेगळी आहेत असा विचार ते करतात का? कसब, हुनर म्हणजे कला नाही. आपल्याजवळ एक हुनर असतो, एखादा गुण, तो आपण वापरून रंजन करतो, लोकांचं चांगलं करतो, त्याचं मूल्यही मिळतं आपल्याला आणि हेही चांगलंच आहे. रंजनकार होणं, समाजाला रिझवणं हे सुद्धा स्तुत्यच आहे. उत्तम रंजनानी समाज निकोप मनाचा होतो आणि समाज तुम्हाला त्या बदल्यात खूप देतो. पण इथं आपण लोकांची आराधना करतो, कलेची नाही. कला हा प्रकार अवघड आहे. कला असं काही देत नाही. ती फक्त एका सुंदर विसर्जनाकडे आपल्याला नेते. पैसे, प्रसिद्धी हे तर वाटेवरचे चकवे आहेत. तर वर जो अवकाश आहे, आपल्या ह्या सगळ्या आकाशगंगा पोटात घेणारा, सर्व चराचर, सर्व ज्ञात अज्ञात पोटात घेणारा अवकाश, ह्या अवकाशात काय हे बघण्याची वैज्ञानिकांना आतून तीव्र ओढ असते, तशी सर्व कलावंतांना पण असते. परंतु तो जो पैस आहे, हा दुर्गाताईंनी वापरलेला शब्द आहे बरं का. तो पैस माझ्या बुद्धीच्या तर पलीकडचा आहेच, पण माझ्या सगळ्याच आवाक्याच्या पलीकडचाही आहे. पण बुद्धीची पोच आहे तेवढीच त्या भाषेची पोच असते, हे तर आपण पाहिलंच. तितकेच त्या भाषेमध्ये शब्द असतात. दुसरी काही साधनं असतील तरी तिथं पोचताच येत नाही. त्याच्यामुळे भाषा मर्यादित राहते. दुसरं म्हणजे आपण सगळे त्रिमितीमध्ये जगतो. म्हणजे एकूण 10 मिती, डायमेन्शन्स आहेत असं वैज्ञानिक सांगतात. ह्या 10 डायमेन्शन्सच्या पलीकडचा तो प्रदेश आहे. नेमाडेंचा एक लेख मी वाचला होता. त्यात संत काव्याबद्दल ते बोलत असताना ते 4थ्या डायमेन्शन बद्दल बोलत होते. जोपर्यंत आपल्याला ह्या 3 डायमेन्शन्सच्या बाहेर जाता येत नाही, तोपर्यंत आपल्याला संतांसारखं लिहिता येत नाही. मला स्वतःला असंच वाटतं की आपण 3 डायमेन्शनलच आहोत.
आपण योगी नाही, आपण साधक नाही, आपण साधना करीत नाही, आपण फक्त लेखक आहोत या 3 मितींमध्ये कैद झालेले. तर या 3 मितींची मर्यादा धरून त्यामध्ये मला काही करता येईल का? आणि खर तर या 3 मितीही नाहीत, अवकाशही नाही, काळही नाही. जर तुम्ही सगळ्या मिती ओलांडून वरच्या त्या पैसात गेलात तर तिथं काळ आणि अवकाश नाहीतच. तिथं काहीच नाहीये. तिथं काहीच नसणं म्हणजेच सगळं असणं आहे. मी एकदा कल्पना करून पाहिली, म्हणजे प्रयत्न केला, जो फसला, कारण प्रयत्न ही बुद्धीच करते ना, की मी अशा प्रदेशात आहे की जिथं दिशाच नाहीत, जिथं क्षितिजच नाही, अशा पैसात मी आहे. तिथं दिशाच नाहीत, कुठली पूर्व कुठली पश्चिम, अर्थच नाहीत त्या शब्दांना. तिथं काळ नाही, अवकाश नाही, मी कुठेही उभा असलो तरी तिथंच आहे, त्याच्या मध्यबिंदूवरच आहे. असं असलं तर तिथे पोचण्यासाठी माझं 3 मितींचं आयुष्य सोडल्याशिवाय मला तिथं जाताच येणार नाही. तर लेखनात मी हे कसं साधणार? म्हणून त्रिबंध मधील लेख तसे आहेत, म्हणजे निदान तसा प्रयत्न आहे. आधीच्या मौनराग मधील तसे अजिबात नाहीत. मौनराग लिहिल्यानंतर मला वाटलं की आपण हा साचा मोडला पाहिजे. लेखकानं कधी एका साच्यामध्ये राहू नये. साचा यशस्वी झाला की तो मोडून टाकावा. यशस्वीच झाले होते ते लेख, आणि यशा इतकी वात्रट बुद्धिभेद करणारी गोष्ट नाही. अपयश हाच खरा आपला मित्र असतो. तो तुमचे पाय जागेवर ठेवतो आणि तो नवीन काहीतरी करायला उद्युक्त करतो. मी नाटककार आहे. नाटक करायला आणि सगळ्याच कलावंतांना अवकाश आणि काळाशी खेळावं लागतं. संगीतकार आपापल्या पद्धतीने खेळत असतात. कुमारजींच्या गाण्यामध्ये काळ आणि अवकाशाचे खेळ आहेत. त्यांचं प्रभुत्व आहे दोन्ही एलिमेंट्सवर, ते आपण पाहतो. चित्रकलेमध्ये स्पेसचं खूप महत्व आहे. शिल्पकला तर 3 डायमेन्शनलच आहे, तिच्यामध्ये पण स्पेस आहे, लेखनातही आहे. नाटकामध्ये पुन्हा फार वेगळी गंमत आहे बरं का. काळ आणि अवकाश यांच्याशी ज्या पद्धतीनं नाटककाराला सामोरं जावं लागतं ते फार कठीण मागण्या करणारं असतं. माझ्याजवळ एक डोळ्यांना दिसणारा दृश्य असा अवकाश असतो. व्हिज्युअल स्पेस म्हणजे स्टेज, रंगमंच, म्हणजे तो साधारण 40x40 किंवा 35x40 असं काहीतरी असेल. या मोजक्या जागेत मला महाभारताचं युद्ध दाखवायचं आहे. ही व्हिज्युअल स्पेस, दृश्य अवकाश झाला. दुसरी स्पेस एकॉस्टिक स्पेस, श्राव्य अवकाश, शब्दांचा. 2 वाक्यांमध्ये किती अंतर आहे? 2 वाक्यांमध्ये विराम आहे का? तर दृश्य आणि श्राव्य या 2 अवकाशांवर नियंत्रण ठेवून मग संपूर्ण संहिता सिद्ध होत जाते. मराठी नाटकांमध्ये पॉज फारसा वापरत नाहीत, आणि वापरला तर त्याचं काय करायचं हे नटांनाही माहित नसतं. काही चांगले नट आहेत ते वापरणारे, सगळ्यांच्या बाबतीत मी हे म्हणत नाहीये, परंतु दिग्दर्शकालाही माहित नसतं, कारण तो पॉज हा काहीतरी बोलणारा असतो. ह्याला मी एकॉस्टिक स्पेस, श्राव्य अवकाश म्हणतो. हा श्राव्य अवकाश आणि दृश्य अवकाश दोन्हीही सांभाळायचे आहेत मला. या श्राव्य आणि दृश्य अवकाशांमध्ये आता महाभारताचं युद्ध दाखवायचंय. ते 18 दिवस चाललेलं युद्ध 90 मिनिटात दाखवायचंय. तेव्हा मला इथे काळाशी खेळावं लागतं. मला त्याचं भान लेखक म्हणून आधीपासूनच होतं.
नाटकात तर फार कटाक्षानं विचार करावा लागतो, कारण 90 मिनिटात संपलंच पाहिजे. 18 दिवसांचं युद्ध 90 मिनिटात कसं दाखवायचं, तो तुमचा नाटककार म्हणून प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी कौशल्य लागतं आणि ते कौशल्य मिळवतोही आम्ही. पण नाटकाच्या या टाइम आणि स्पेसच्या मागण्यांचाही मला कुठेतरी कंटाळा आला होता. मला रचनेचं स्वातंत्र्य हवं होतं. म्हटलं याच्या पलीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. मोठे लोक जातात तर आपणही प्रयत्न करू. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीतून त्रिबंध तयार झालं, सिद्ध झालं आणि मग नंतर बिंदू नाद कलातीत आलं. अतिशय सरळच आहे. तो पक्षी तिथं जातो आणि पैसात विरघळूनच जातो. लेखक तिथपर्यंत जातो आणि घाबरून परत येतो. इथे परत मला वेगळं काहीतरी दाखवायचं होतं. कलावंत प्रवासाला निघतो आणि लौकिक यश म्हणजे पैसे प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याला खात्रीच वाटते आपण कलावंत आहोतच. हिंदी सिनेमात काम करणारे नट सुद्धा हम कलाकारों की जिंदगी वगैरे सांगू लागतात. इतका अब्युज्ड वर्ड आहे तो. या शब्दाचं अवमूल्यन जगात इतकं कोणी केलं नसेल असं मला वाटतं, पण सगळे वापरतात. 4 गाणी म्हटली, 4 लेख लिहिले की आपण कलावंत असं वाटतं. पण कला हे उग्र दैवत आहे. ते काही मागत नाही. कलेला माझी काही गरज नाहीये. मला कलेची गरज आहे. धन्यवाद. काय झालं? अप्रतिम आणि विलक्षण अनुभव गजानन परांजपे. आपल्या ह्या कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे वळूया, ते म्हणजे प्रकाशन समारंभ. सहसा जे आपला आतापर्यंत नॉर्मल प्रकाशन समारंभ झाले आहेत, तिथे मंचावरती सर्व मान्यवर एकत्र येतात आणि पुस्तकाच्या प्रतीचं अनावरण होतं. यावेळेला आपापल्या घरातूनच हा प्रकाशन समारंभ होणार आहे. मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुधीर रसाळ यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं अनावरण करावं. मी सर्व उपस्थित मान्यवरांनाही विनंती करते की त्यांनी आपापली प्रत कॅमेरा समोर धरावी. अशा रीतीने श्री अतुल देऊळगावकर लिखित बोलिले जे संवाद एलकुंचवारांचे या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे असं आपण इथे जाहीर करूया. कार्यक्रमात पुढे जाताना एलकुंचवार सरांचं सशक्त लेखन, त्यांची वैचारिक प्रगल्भता यांच्याशी तर आपली ओळख आहेच, पण या करोना सॉल्व झालंय ना. हॅलो. छत्रे मॅडम आवाज येत नाही.
रसाळ सरांना विनंती आहे की तुम्ही सुरू करू शकता. रसाळ सर अनम्यूट कराल. येस. एलकुंचवार सर येत नाही. पाटकर सर तुम्ही चालू करू शकता. एलकुंचवार सरांनी आधी त्यांनी बोलायला पाहिजे. एलकुंचवार सरांना आपण विनंती करू. एलकुंचवार सरांना यानंतर एलकुंचवार सर बोलतील. नमस्कार. माझ्याजवळ काही खूप बोलण्यासारखं असं नाहीये, कारण मला जे काय बोलायचं होतं ते अतुलनी माझी मुलाखत घेतली तेव्हा मी बोललोच आहे. तर त्या बोलण्यावर मी आता काय बोलणार एक मुळात. आणि अतुलनी माझी मुलाखत घ्यायचं ठरवलं आणि एक बऱ्यापैकी हट्ट झाला त्याने. तेव्हा मला सतत असं वाटत होतं की असं काही खूप सांगण्यासारखं आपल्याजवळ आहे अशातला भाग नाही. सर्वसाधारण माणूस जेवढा विचार करतो तेवढाच विचार मी करतो. विशेषतः अतुल बाबत मला थोडासा एक धाक होता, दडपण होतं की त्याचा पर्यावरणाचा आणि इतरही विषयाचा जो अभ्यास आहे तो इतका सखोल आहे, त्याचं वाचन मला थक्क करणार आहे. आणि मी जाणीवपूर्वक काही खूप पर्यावरण आणि मानवी संबंध यांचा आधी खूप विचार केला होता अशातला भाग नाही, कारण की माझी प्रतिक्रिया ही संपूर्णपणे भावनिक होती या सगळ्या प्रकाराला. त्याच्यामुळे मी बोलताना खूप वैचारिक आणि व्यासंगपूर्ण काही बोलीन ही शक्यता होती. मी व्यासंगी माणूस नाही पण आहे. तेव्हा त्याला म्हणालो की मी बोलीन, परंतु मी किती तुम्हाला ऐवज देऊ शकेन याच्याबद्दल मला खात्री नाही. एक दुसरं असं की मी जे बोलीन ते अनेक लोकांनी यापूर्वी बोललेलं आहे, असं काही त्यात नवीनही नाही. सर्वसाधारण माणसाला इतपत तर बोलता आलं पाहिजे, म्हणजे मुळात त्याच्या मनात इतके सगळे विचार आले पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या. मी सर्वसामान्य माणसांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय, मी लेखक म्हणून नाही. पण लोक इतकाही विचार करत नाही हे पाहतच येतोय, म्हणजे आलोय मी इतकी वर्ष. ते मला थक्क करणार होतं की माणसं विचार का करत नाहीत कुठल्याच गोष्टीचा. पर्यावरणाबद्दल मी अगदी जाणीवपूर्वक विचार केला असं मला म्हणता येणार नाही, परंतु पर्यावरण हळूहळू नाहीसं होत आहे मला फार लहानपणापासून कळत होतं. झाडं कापली की शेतकऱ्यांची काय तगबग होते ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. आमच्या वाड्याच्या अंगणात एक मोठं झाड होतं आणि ते का कापायचं ठरलं मला माहित नाही. ते कापलं तेव्हा माझे वडील बाहेरच्या ओसरीवर यायला तयारही नव्हते. त्याला अतिशय त्रास झाला त्याचा. तेव्हा हा जो एक खेड्यात राहण्याचा हा एक फायदा होता. आम्ही काही खूप राहिलो अशातलाही भाग नाही, परंतु माझं जन्म खेड्यातला, सुरुवातीची काही वर्ष खेड्यात गेली आणि माझं घर तेच असं आहे मला नेहमी वाटतं. नागपूरला मी राहतोय, अर्बन माणूस आहे मी, खूप नागरी झालेला, परंतु घर माझं जिथे खेड्यात होतो तेच होतं. त्याच्यामुळे आमच्या घरानंतर तर संपूर्ण छोटा एक बगीचा आणि नंतर रानच होतो. त्याच्यामुळे सतत मी निसर्गाबरोबर राहिलो आणि त्याच्यातले बदल मला अतिशय क्लेशदायक होतात, क्लेशकारक होतात. एवढ्यापासून सुरुवात झाली, मग जरा डोळसपणे पाहू लागलो. दुसरं असं की संस्कृत वाङ्मयाचा माझा अभ्यास पडणार नाही, पण तुम्ही वाचतो माझा विषय सुद्धा होतो. त्यात मला एक वेगळी सृष्टी दिसली. त्यातला माणूस, संस्कृत नाटकांमधला, संस्कृत साहित्यामधला माणूस आणि निसर्ग हे इतके एकरूप झालेले असतात की त्यांना विलग करता येत नाही. त्यातल्या प्रतिमा सुद्धा ज्या येतात त्या निसर्गातल्या असतात. संस्कृत वाङ्मयामध्ये हत्ती जागोजाग भेटतात, कमळ जागोजाग भेटतं, निसर्गाच्या किती तऱ्हा. विशेषतः कालिदासाचं तुम्ही रघुवंश जरी वाचलं तरी तुम्हाला कळतं की
निसर्ग जागोजाग निसर्गाच्याच भाषेत कालिदास बोलतो. रघुवंशामध्ये अजाचं वर्णन करताना, त्याच्या सौंदर्याचं वर्णन करताना अजाच्या रंगाचं ही एक अतिशय अप्रतिम, आणि आम्हाला विचित्र वाटली सुरुवातीला वाचताना, अशी एक त्यांनी प्रतिमा वापरली की त्याचा रंग आंब्याच्या कोवळ्या पालवीसारखा होता. आम्हाला असं वाटलं आंब्याची कोळी, आम्ही आंब्याची कोळी पालवी पाहायला गेलो. मला माहित होतं तांबूस असते, अगदी तांबडीच असते, अगदी तांबूस रस ज्याला म्हणतो आपण, अशी असते. आम्ही मग नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्राध्यापकांना म्हणालो की तिथं रस असते, तांबडी सर असते. तर ती म्हणाले हो, काळा असणार. तकतकीत काळी माणसं तांबड्या रंगाची दिसतात, तांबूस रंगाची दिसतात. अजय गोराच असला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? तो राजा होता म्हणून? असं नसेल. तर ह्या सगळ्या सहजगत्या आलेल्या निसर्गाच्या प्रतिमांची लयलूट आहे कालिदासामध्ये. कालिदासाचं प्रचंड प्रेम निसर्गावर. तर ह्या साहित्याचा कुठेतरी आमच्यावर परिणाम झाला असणार, आणि अवतीभोवती वाढत जाणारा बकास, पण आमच्यावरचे संस्कार, घरात आम्ही सधन असलो तरी आमचं राहणं अतिशय स्पार्टन म्हणतात तसं, स्वच्छ. आमच्या घरात तामझाम, नोकझोक, उधळपणा असं काही नव्हतं. तर ती एक शिस्त होती आम्हाला लागलेली, आणि साधेपणातलं सौंदर्य कळायला मला वेळ लागला. माझ्या वडिलांनी हट्टानं आम्हाला त्या वर्णावर आणलं. तेव्हा सुरुवातीला आवडतही नसे, पण त्याचं नंतर सौंदर्य वय वाढायला लागलं तर कळलं. तेव्हा ह्या पातळीने माझ्यावर झालेले संस्कार होते, आणि याच्यातून मला जे काय जाणवलं जीवनाबद्दल, माणसांबद्दल. आता वाडा चिरेबंदीच्या ट्रिलॉजी बद्दल, त्रयीबद्दल बोललेत काही लोक, माझं ते तर डोळ्यांनी पाहिलेलं आहे. जो जो खेड्यात राहिलेला आहे माणूस, त्या प्रत्येकाने हे सगळं पाहिलेलं आहे. युगांत अजून पाहिलेलं नाहीये, परंतु मला फार धास्ती वाटायची, अजूनही वाटते, की आपण विनाशाकडे अत्यंत वेगाने आणि अत्यंत बेमुरवतखोरपणाने चाललेलो आहोत. आपल्याला कसलाही मुलाहिजा ठेवायचा नाहीये निसर्गाचा. शोषण करताना आम्हाला क्षणभरी असं वाटत नाही की आपण आपल्या मुलाबाळांसाठी, नातवांसाठी कुठल्या प्रकारची सृष्टी ठेवणार आहोत. हा विचार माझ्या मनात फार पूर्वीपासून आहे, आणि तो मला असं वाटलं की या पद्धतीने आपण आणखी 100 वर्षांनी, 200 वर्षांनी सगळं उजाळ झालेलं राहील. काय खातील कार माझा. त्याच्यामुळे आता ते नाटकीय पद्धतीने मला आणायचं होतं. तर किती योग्य पद्धतीने झालंय नाही मला माहिती नाही, रसाळ सर बोलतील त्याच्याबद्दल. परंतु मला सांगायचं एवढंच आहे की मी खूप विचारपूर्वक असा त्याचा व्यासंग करून त्या दृष्टीने मुद्दाम पाहत राहिलो असा नाही. माझा हा वैयक्तिक प्रतिसाद कायमच राहिलेला आहे. त्यासाठी मला 2-3 कारणं होती. मी निसर्गाबरोबर वाढलो, माझ्या घरातल्या वडिलांचं आणि आईचं जे संस्कार होते ते असे होते. त्याच्यातून मग शहरामध्ये आल्यानंतर एक चैनी जीवनाची झुळूक पाहिली. आता मुंबई, पुण्यात मी जातो किंवा आणखी इतर जगभर हिंडतो, त्या माणसं चांगलं राहणं ह्या कल्पनेबरोबर स्वतःची किती फसगत करून घेतात. चांगलं राहणं म्हणजे खूप महागड्या चैनीच्या वस्तू घरात आणून ज्याचा काहीच उपयोग नसतो त्या ते आणतात, आणि मला काही कळायचं नाही. म्हणजे मी सौंदर्यासक्त माणूस आहे. हिरा सुंदरच दिसतो किंवा पाचू सुंदर दिसतो किंवा एखादा मोठा चायनीज वाद सुंदर दिसतो, पण त्याचं घरात काही काम नाही, तो म्युझियम मध्ये ठेवायचा. हे माझ्या डोक्यात होतं पूर्वीपासून. माझ्या घरात आहेत काही वस्तू, आमच्या घरातल्या जुन्या वस्तू आहेत, पण त्या एकेकाळी वापरात होत्या, त्या आता मला वापरता येत नाहीत कारण की जीवन पद्धती बदललेली आहे. तर ह्या पातळीवरच माझी प्रतिक्रिया होती. त्याच्यामुळे काही खूप व्यासंगी, परिपूर्ण वगैरे असं काही तुम्ही अपेक्षा करू नका. आणि अतुलनी बोलतं केलं म्हणून मी बोललो, कारण की माझी समजूत अशी होती की प्रत्येकाला तसं वाटत असणार. खरं म्हणजे कुठल्याही विचारी माणसाला, विचारी म्हणजे अगदी विचारवंत म्हणत नाही मी, मला त्या शब्दाची फार भीती वाटते, पण सर्वसाधारणप्रमाणे कॉमन सेन्स ज्याला आहे असा कुठलाही माणूस ह्याच पद्धतीने विचार करील असं मला वाटायचं. अतुलनी पुस्तकही काढलं तेव्हा मी त्याला म्हणालो की
मुलाखतीमध्ये पुष्कळदा बोलताना आपले काहीतरी मुद्दे अपुरे राहतात किंवा अस्पर्श राहतात. तर जरा आपण वेगळी संहिता तयार करू, जितकी जास्त चांगली करता येईल तितकी. काही भाग कापावा पण लागेल, तो पण कापू आपण. तर त्याला त्याची तयारी होती आणि मनोविकासचे लोक फारच आनंदाने तयार झाले. पाटकर सरांना माझी का भीती वाटते मला कळत नाही, परंतु माझ्याशी ते सरळ बोलले असते तरी सुद्धा मी त्यांच्याशी बरं बोललो असतो. कारण प्रकाशनासमोर लेखक नेहमी नम्र असतो, कुठे जर इतर तो होत नसला तरी. परंतु ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे पुस्तक झालेलं आहे आणि पुस्तक अतुलचं आहे. मला काहीच करायचं नव्हतं, मला फक्त बोलायचं होतं. त्याच्या आधीची सगळी धावपळ, वाचन, प्रश्न काढणं हे सगळं अतुलने केलं. त्याच्यामुळे हे पुस्तक झालेलं आहे. मी तर अतुलचे आभार मानत नाही, कारण त्याने मला खूप त्रास दिला या 4 महिन्यामध्ये. हे करा, ते करा, ते करा. आणि इथे माझे सगळे आहेतच, विवेक आहे, प्राजक्ता आहे, अतुल आहे. त्यांनी हे सगळं सांभाळलं, नाहीतर मला हे अशक्य होतं सांभाळता. सगळ्यांचे मी आभार मानतो. पण मी आज खरं म्हणजे आलोय ते रसाळ सरांचं भाषण ऐकायला. कारण की रसाळ सरांचं वाचणं किंवा रसाळ सरांचं भाषण ऐकणं ही माझ्या दृष्टीने एक फार आता दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे. ते कमी बोलतातच म्हणून नाही, मला फारसं ऐकायला मिळालं नाही. आमची ओळख फार उशिरा झाली, फारच उशिरा झाली. मागल्या 2 वर्षापूर्वी काहीतरी झाली आमची. परंतु त्यांचं वाचन वाचताना हे लक्षात येतं की या माणसाच्या मनात काहीही पूर्वग्रह नाहीत, कोणाचं बद्दल नाही आणि कशाही बद्दल नाहीत. किंवा त्यांचे ते असले जरी तरी लिहिताना ते पूर्णपणे त्यापासून अलिप्त असतात. इतकं निर्मळ, स्वच्छ, वस्तुनिष्ठ समीक्षा कुठं वाचायला मिळत नाही. त्याच्यामुळे मला फार कुतूहल आहे रसाळ सर काय बोलतील याच्याबद्दल. आणि रसाळ सरांनी मला 10 दोष जरी दाखवले तरी त्याचा मला आनंद होईल. याचं कारण असं की माझा विचार करणं परिपूर्ण आहे अशातला तर प्रश्न भागच नाही. कोणाचाच विचार करणं परिपूर्ण नसतं. त्यामुळे एखादा रसाळ सरांसारखा अधिकारी माणूस आपल्याला काही सांगतो, त्यामुळे आपल्याला आपले विचार दुरुस्त करून घेता येतात किंवा आपल्या विचारांमध्ये सुधारणा करता येते किंवा त्यामुळे आपल्या विचारांमध्ये भर पडते. आणि असा योग सुद्धा फार क्वचित येतो. तो आज येतोय म्हणून मला आनंद झाला. नाहीतर आपलं छान पुस्तक आहे, गोडी गोडी लोक बोलतात. तर मी रसाळ सरांना विनंती करतो की त्यांनी असं बोलूच नाही. त्यांनी परखडपणे त्यांना काय वाटतंय ते सांगावं. ते मला आशीर्वादासारखं वाटेल. माझ्यापेक्षा मोठे आहेत ते. अर्थात मी एरवी तसं त्यांच्याशी वागत नाही. आम्ही औरंगाबादला त्यांच्या घरी गेलो होतो, मी आणि नाना म्हणजे चपळगावकर. त्यांच्या घरी गेलो होतो. आम्ही 3 म्हातारे एकत्र बसून 2 तास नुसते हसत होतो. आमची वय 20 वर्षांची झाली होती ती. कोणी आम्हाला पाहिलं असतं तर विश्वास ठेवला नसता की आम्ही चक्क खिदळत होतो ते गोष्टी सांगून एकमेकांना. तर ती गोष्ट वेगळी. परंतु समीक्षक म्हणून त्यांनी जी वर्षानुवर्ष, ती एक तपस्याच आहे. परत तपस्या आहे. स्वतःचा वैयक्तिक रिस्पॉन्स न देता समोर जे दिसतंय ते साक्षात करणं तुमच्या समोर, हे रसाळ सरांच्या समीक्षेचं वैशिष्ट्य होतं. आणि त्याच्यामुळे मला भेटलो आम्ही उशिरा तरी त्यांचं वाचत मी फार पूर्वीपासून होतो. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला रसाळ सर येतील, ते येत आहेत म्हणून. आणि त्यांच्या भाषणाने मला निश्चितच माझ्या विकासाला वाढ होईल याची मला खात्री वाटते. तुमच्या सगळ्यांचा मी अतिशय आभारी आहे. मला यापेक्षा जास्त काही बोलायचं आहे. धन्यवाद. आता नमस्कार. त्यांचं राहू दे असंच. बोलिले जे संवाद एलकुंच वारांशी हे अतुल देऊळगावकर यांचं पुस्तक आज प्रकाशित झालं असं मी जाहीर करतो. खरं म्हणजे माझ्या दृष्टीनं एलकुंच वारांच्या व्याख्यानानंतर पुस्तक प्रकाशन आणि तात्काळ माझं भाषण असं असायला हवं होतं. कारण
जो पुस्तक प्रकाशित करतो त्यानंच ते प्रकाशित झालं असं जाहीर करण्याची आपली पद्धत आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण मी स्वीकारलं. याचं कारण महेश एलकुंचवार यांच्या पुस्तकावर मला बोलावं लागणार आहे आणि ही माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाची, किंबहुना माझ्या विचारांना चालना देणारी गोष्ट आहे आणि म्हणून मी हे आमंत्रण स्वीकारलं. एलकुंचवार यांना मी खूप वर्षापूर्वी औरंगाबादला पाहिलेलं होतं. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो नाही. औरंगाबादला भेट लेखकाशी नावाचा एक कार्यक्रम आम्ही चालवत असू, मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं. त्यामध्ये एलकुंचवारांना आमंत्रित केलेलं होतं आणि एलकुंचवार स्वतःबद्दल अतिशय प्रांजळ, वस्तुनिष्ठ, स्वतःच्या गुणदोषांची मीमांसा करत करत बोलले. मी अनेक लेखकांना भेटलोय. लेखकांच्या मध्ये एक स्वतः लेखक असल्याबद्दल अहंकार असतो. त्यांच्या वाक्यातून तो अहंकार प्रकट होतो. आपण लेखक आहोत ही गोष्ट ते कधी विसरतच नाही. मला हा पहिला लेखक असा भेटला की जो स्वतःकडे अतिशय निष्ठुरपणे पाहतो आहे. मी चंद्रकांत पाटील हे माझे मित्र, त्यांनीच हा कार्यक्रम घेतलेला होता. त्यांना म्हणालो की मला फार आनंद झाला एलकुंचवारांना या ठिकाणी तुम्ही बोलावलं, कारण अशी माणसं फार दुर्मिळ असतात. आणि म्हणून एलकुंचवार यांची माझी प्रत्यक्ष भेट झालेली नसताना, ओळख नसतानाही मी एलकुंचवारांच्या पूर्ण प्रेमात होतो. त्यांचं सगळं वाङ्मय मी काळजीपूर्वक वाचलेलं आहे. एलकुंचवार यांची ही मुलाखत माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. पण काही बाबतीत मला काही शंका आहेत आणि या निमित्तानं त्या शंका बोलून दाखवाव्यात असं मला वाटतं. कारण या ठिकाणी प्रकाशन करत असताना केवळ औपचारिक स्तुतीपर बोलणं मला योग्य वाटत नाही. एक पहिली गोष्ट अशी की अतुल देऊळगावकरांनी ही मुलाखत फार व्यवस्थित घेतलेली आहे. योग्य प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारलेले. त्यांचा माझ्या दृष्टीनं प्रारंभ या मुलाखतीचा फारसा अर्थपूर्ण झालेला नाही. याचं कारण असं की पर्यावरणावर एलकुंचवारांनी लिहिलेलं आहे. पर्यावरण हा त्यांच्या लेखनाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे असं मला कुठेही वाटलेलं नाही. युगांत हे नाटक, त्याला मी अपवाद मानतो. युगांतपुरतं ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागते. एलकुंचवारांनी पार्टी या नाटकामध्ये मध्यमवर्गाचं विकृत झालेलं रूप दाखवलंय असंही मला वाटत नाही. हे नाटक लेखकांवर केंद्रित झालेलं आहे. हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे जो आत्ताही त्यांनी बोलून दाखवला. या लेखकांच्या मध्ये असं काहीतरी आहे की जे त्यांच्या लेखनाला मोठं बनू देत नाही. म्हणजे एक माणूस आदिवासी विभागात जातो, काम करतो, मारला जातो आणि याचा कसलाही ठसा लेखक असलेल्या या लोकांवर उमटत नाही.
असे हे लेखक, त्यांची लायकी काय, त्यांची पात्रता लेखक म्हणून काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा. ही सगळी मंडळी आत्मसंतुष्ट आहेत. मराठी लेखक सामान्यपणे जसे असतात तशा प्रवृत्तीचे आहेत. मध्यमवर्गीय जीवनाचं चित्रण हा एलकुंचवारांच्या लेखनाचा मला महत्वाचा भाग वाटत नाही. आता व्यक्तिवाद वाढला, व्यक्तिवादामुळे मध्यम वर्गाचं स्वरूप बदललं. ही घटना खरं म्हणजे ज्या काळामध्ये भांडवलशाही सुरू झाली, यंत्र आलं, यंत्राबरोबर उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं, उत्पादनाचं केंद्रीकरण झालं, तेव्हा वाढलेलं उत्पादन खपण्यासाठी सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढली पाहिजे, ती वाढवण्याचे प्रयत्न झाले आणि हळूहळू माणूस उपभोक्तावादी बनत गेला. ही एक दीर्घकालीन अशी गोष्ट आहे जी हळूहळू घडत गेली. आधुनिक काळात ती खूप वेगानं घडलेली आहे. त्यातून एक व्यक्तिवाद आला, उपभोक्तावाद आला. ही भांडवलशाहीची मुळी गरजच होती, कारण एकत्र कुटुंब पद्धती ही कृषीप्रधान संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. सगळे पुरुष एकत्र राहिले तर शेतीला आपोआपच मनुष्यबळ मिळतं आणि म्हणून ही एकत्र कुटुंब पद्धती कृषी संस्कृतीशी निगडीत असल्यामुळे आपल्याकडे परवापर्यंत टिकून होती. जेव्हा ही भांडवलशाही मोठ्या प्रमाणात भारतात विस्तारू लागली, शहरीकरण वाढलं, त्याबरोबरच एकत्र कुटुंब पद्धतीला अवकळा प्राप्त व्हायला लागली. आता ही एकत्र कुटुंब पद्धती जी आपल्याकडची होती ती काही फार आदर्श होती असं मला वाटत नाही. स्त्रियांचं अतिशय शोषण या एकत्र कुटुंब पद्धतीने केलेलं आहे. सासूरवास नावाचा प्रकार होता. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सून येणं ही एक घटना त्या कुटुंबाला मान्य होत नसे. सून तर स्वीकारावी लागायची. मग सुनेचा वेगवेगळ्या प्रकारे छळ होत असे. उदाहरणार्थ मी हे जवळून पाहिलेलं आहे की सुनेला शक्यतो कमी जेवण द्यायचं. मग नवरा काय करायचा, जेवताना आपल्या ताटात भरपूर पदार्थ घ्यायचा, कारण पत्नीनं पतीच्याच उष्ट्या ताटात जेवलं पाहिजे असं एकेकाळी होतं. निदान तिचं पोट भरावं म्हणून नवरा ही गोष्ट करत असे. स्त्रीला सुद्धा असं वाटायचं की आपलं पातिव्रत्य यातून प्रकट होत आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये शोषण असे आणि एलकुंचवारांनी या त्यांच्या मुलाखतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीची भलावण केली. ते त्यांच्या कौटुंबिक जीवनाचं चित्रण आहे. त्यांनी जे वाडाशेरी बंदीमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीचं चित्रण केलेलं आहे ते वास्तवाला धरून आहे पुष्कळ मोठ्या प्रमाणात. उदाहरणार्थ चंदूचं निर्घृणपणे शोषण या एकत्र कुटुंब पद्धतीत होतं. त्याला मार लागतो तर त्याला डॉक्टरकडे कुणी नेत सुद्धा नाही. तो कायमचा लंगडा बनतो, याचं कोणाला दुःख होत नाही. असं हे एकत्र कुटुंब, या एकत्र कुटुंबात जो बदल होत गेला त्या बदलाचं चित्र वाडा चिरेबंदी या नाटकामध्ये त्यांनी रेखाटलेलं आहे. सरंजामशाही युगातून आपण या नव्या भांडवलशाही युगामध्ये
प्रवेश केला. ज्यांचे हितसंबंध या मध्ययुगीन समाजव्यवस्थेशी होते ते या व्यवस्थेला चिकटून राहण्याचा प्रयत्न करत होते. देशपांडे कुटुंब हे त्यापैकीच एक आहे. परंतु या नव्या संस्कृतीचा रेटा एवढा की त्यांनाही काही बदल करावे लागले नाईलाजापोटी. उदाहरणार्थ, भास्कर आणि सुधीर यांच्या वडिलांनी आपल्या एका मुलाचं नाव सुधीर ठेवलेलं आहे. हा एक माझ्या दृष्टीनं स्वीकारलेला असा बदल आहे. त्यानं चित्पावन मुलीशी लग्न केलं हे त्या कुटुंबानं नाईलाजापोटी स्वीकारलेलं आहे. असे बदल हळूहळू ते स्वीकारू लागलेले आहेत. हे बदल इतक्या वेगानं व्हायला लागलेले आहेत की प्रभा हिला अधिक शिकायचं आहे, स्वतंत्र राहायचं आहे, वाङ्मयात तिला गोडी आहे. परंतु ज्या पारंपरिक समजुती या मध्ययुगीन त्या कुटुंबाच्या आहेत त्यामुळे तिची गळचेपी केलेली आहे. व्यक्तिवाद आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असलेला समूहवाद याची आपण योग्य प्रकारे कधी सांगडच घातली नाही. किंबहुना व्यक्तिवादाला आपण नेहमी मारतच आलो. साधी गोष्ट आहे की वर्णन केलेल्या एलकुंचवारांनी सगळे मधल्या घरात एकत्र झोपत असत. ही शहरात तर कुटुंब घरं लहान असत आणि हे एकत्र झोपत असताना अनेकदा विवाहितांची खूप पंचाईत होत असे. प्रेम, पत्नीबद्दल वाटणारं एक नाजूक असा भाव, हे सगळं काही त्यामध्ये नसेच. केवळ शारीरिक गरज म्हणून या समूहामध्ये ते दोघे गुपचूप एकत्र येत असत. अनेकदा लहान मुलं हा प्रकार पाहत असत. परंतु यात काही वावगं आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही. एकत्र कुटुंब पद्धती जोपर्यंत चालू होती, त्यानंतर कुटुंब प्रमुख जो असे त्याचा निर्णय हा अखेरचा, तो जे सांगेल ते. हे अवशेष वाडा चिरेबंदीमध्ये सुद्धा एलकुंचवारांनी दाखवलेले. सुधीर हा मुंबईत राहणार आहे, परंतु आपल्या मुलानं काय करावं याचा प्रत्येक निर्णय तो घेऊ पाहतोय. यातून एक प्रकारची बंडखोरी अभय करतोय. ह्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये व्यक्तीचं वैयक्तिक स्वातंत्र्य पूर्ण नष्ट करणं हीच एक आमची परंपरा होती. म्हणून जितका व्यक्तिवाद हा दोषपूर्ण आहे तितकाच एकत्र कुटुंब पद्धतीही दोषपूर्ण होती. आता हा व्यक्तिवाद इतका टोकाला गेलेला आहे. आपल्याकडे त्या मानानं पुष्कळ बरी परिस्थिती आहे. अमेरिकेमध्ये तर समाज नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. एक मानव समूह म्हणूनच अमेरिकेमध्ये माणसं जगतात. एकमेकांबद्दल प्रेम नाही, एकमेकांबद्दल जिव्हाळा नाही, संबंध नाहीत. जे संबंध आहेत ते केवळ औपचारिक आणि व्यावसायिक, याच्या पलीकडे हे संबंध जात नाहीत. मैत्री फारशी नाही. आमच्या युनिव्हर्सिटीमधल्या एक प्राध्यापिका अमेरिकेमध्ये गेल्या होत्या शिकण्यासाठी. एका विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत होत्या. त्या वसतिगृहातली एक मुलगी संसर्गजन्य आजारानं वारली. त्या हॉस्टेलच्या रेक्टरनं तिच्या आईवडिलांना कळवलं. तिच्या आईवडिलांनी त्यांना फोनवर असं सांगितलं की तिच्या अंत्ययात्रेची तयारी करायला आम्ही अमुक एका एजन्सीला कळवलेलं आहे. ती माणसं येतील आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करतील. ते आईबाप आलेच नाही.
अंत्ययात्रेलाही नाही, तिचं अंत्यदर्शन घ्यायलाही नाही, आपली मुलगी का कशी वारली याची चौकशी नाही. यानंतर प्रश्न असा आला की त्या खोलीमध्ये राहायचं कोणी? ती खोली निर्जंतुकीकरण तिचं केलं गेलं, पण तिथं राहायचं कोणी? एकही अमेरिकन विद्यार्थिनी त्या खोलीत राहायला तयार नाही. सगळ्यांनी एकमुखानं सांगितलं की या भारतीय आहेत आणि यांना ती खोली देण्यात यावी. अशा पद्धतीची समाज रचना हळूहळू अस्तित्वात येऊ लागलेली आहे. म्हणून केवळ शारीरिक गरज म्हणून अमेरिकन माणूस स्त्रियांशी संबंध ठेवतो, कंटाळा आला की घटस्फोट घेऊन टाकतो, कुटुंब व्यवस्था ही बऱ्याच प्रमाणात मोडकळीला आलेली आहे. हा एक व्यवहारवाद आलेला आहे. त्याबरोबर चंगळवाद. भारतामध्ये तर 1991 पासून अर्थशास्त्राची जे बदल झाले, कारखानदारांनी आपल्या नोकरांचे पगार प्रचंड वाढवले, त्यांना चंगळ करता यावी म्हणून पर्क्सची व्यवस्था केली. सरकारलाही नाईलाजानं आपल्या नोकरांचे पगार वाढवावे लागले. आज प्राध्यापकाला लाखामध्ये पगार मिळतो. या पगाराचं करायचं काय असा त्याच्यापुढे प्रश्न असतो, कारण दैनंदिन जगण्यासाठी एवढे पैसे लागत नाही. मग वेगवेगळ्या प्रकारची चंगळ करणं हीच गोष्ट त्या ठिकाणी व्हायला लागते. आणि आजच्या अर्थव्यवस्थेचा हा मुळी भागच आहे की उत्पादन वाढवा, उत्पादन खपवा. उत्पादन खपत असल्यामुळे आणि उत्पादन वाढत असल्यामुळे अधिक नोकऱ्या उपलब्ध करून द्या. अधिक नोकऱ्या उपलब्ध केल्याबरोबर अधिक पैसा सामान्य माणसाकडे येईल, तो अधिक प्रमाणात त्याची क्रयशक्ती वाढेल. हे असं एक वर्तुळच या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे. खरं म्हणजे हे गांधीजींनी छेदायचं ठरवलेलं होतं, परंतु दुर्दैवानं गांधीजींचा विचार हा कालबाह्य आपण मानायला लागलेले आहोत. आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, चंगळवाद या गोष्टी आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेल्या आपल्याला दिसतात. मला या मुलाखतीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग या प्रश्नाबद्दल त्यांनी जे प्रश्न विचारले त्यामध्ये पाहायला मिळत नाही. एलकुंचवार यांचं युगांत पाहिल्यानंतर एक अंतःप्रज्ञ लेखक असा त्यांचं एक दर्शन आपल्याला होतं. तेवढंच एक नाटक. याचं कारण असं आहे की उद्याचं जग कसं असणार, एक युग संपतं. सरंजामशाहीपासून सुरू झालेलं भांडवलशाहीमध्ये रूपांतरित झालेलं, या भांडवलशाहीचं विकृतीकरण झालेलं, हे विकृतीकरण खेड्यामध्ये अधिक प्रमाणात झालेलं, असं एक विकृत समाजरूप हे नष्ट होणार आणि नंतर त्यातून एक नवयुग निर्माण होणार. या नवयुगाचं स्वरूप काय असेल? एलकुंचवारांनी हे सूचित केलेलं आहे. त्यांनी त्याचं काही प्रत्यक्ष चित्रण केलेलं नाही, पण त्यांचा जो नायक आहे पराग आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये जे परिवर्तन आहे, त्या परिवर्तनातून ह्या नव्या युगाची चाहूल ही लागलेली आहे. एक म्हणजे हे एक अतिशय बलिष्ठ चिरेबंद अशी एक कुटुंब व्यवस्था आकाराला आली पाहिजे, जी या तिघांमध्ये आहे. तो अभय म्हणतो की तुम्हा तिघांचं जग हे इतकं चिरेबंद आहे की मी प्रयत्न करूनही त्या जगामध्ये शिरू शकत नाही. असं एक कुटुंब
व्यवस्था अस्तित्वात यायला हवी, तर या समाज व्यवस्थेला एक रूप येऊ शकेल. दुसरी गोष्ट अशी की हे पर्यावरण याचा जो ऱ्हास होतोय हा उद्या थांबणार आहे. एक आशावाद याबद्दल एलकुंचवारांनी व्यक्त केलेला आहे. तो पराग म्हणतो, कारण त्यानं अंतराळ विज्ञानाचा बऱ्याच प्रमाणात अभ्यास केलेला आहे. त्याला त्याची पुस्तकं तो कारागृहामध्ये असताना देण्यात आलेली आहेत, अभयकडूनच ती त्याला मिळालेली आहेत. तो असं म्हणतो की या विश्वाचं चक्र काही थांबलेलं नाही, हे चालू आहे. आज पाऊस नाही पडला, 8 वर्षापासून पाऊस पडत नाही, परंतु पाऊस पडणं हे या चक्राचा एक अपरिहार्य भाग आहे. कधी न कधी हा पाऊस पडणारच, हे चक्र चालणारच. पुढे तो म्हणतो की हे तळ नितळ स्वच्छ पाण्यानं पुन्हा भरून जाणार. या संस्कृतीनं, या विकृत संस्कृतीनं हे तळ भ्रष्ट करून टाकलेलं आहे. कचरा टाकून टाकून त्यातलं पाणी पार खलास केलेलं आहे. जे जे निसर्गानं दिलेलं आहे त्याच्यावर आक्रमणाचं हे प्रतीक आहे. तळ्यामध्ये कचरा टाकून ते तळ बिघडवून टाकणं हे आक्रमण वेगवेगळ्या प्रकारे एलकुंचवारांनी सूचित केलेलं आहे. म्हणून मला नेहमी असं वाटतं की त्यांच्या लेखनाचा मुख्य बिंदू पर्यावरण ऱ्हास नाही, परंतु जेव्हा तुम्ही ग्रामीण संस्कृतीचं चित्रण करता, ज्यामध्ये कृषी संस्कृतीला महत्त्व आहे, तेव्हा पर्यावरण हे अपरिहार्यपणे येतच. कारण कृषी व्यवसाय हा पर्यावरणाशी निगडीत असलेला व्यवसाय आहे. अशी चिंता वाटायला लागते की 12 पाणी राहणारी विहीर आता माघामध्ये साठू लागलेली आहे, याची चिंता शेतकऱ्याला लागलेली असते. आणि ती या युगांतच्या आधीच्या नाटकामध्ये तेंडुलकर एलकुंचवारांनी व्यक्त केलेली आहे. तेव्हा एवढाच त्यांचा या पर्यावरणाशी संबंध आलेला आहे. अगदी मी असं म्हणालो अतुलला की अगदी मर्ढेकरांच्या कादंबऱ्यांपासून या पर्यावरणावर काही एक भाग कादंबऱ्यांमध्ये आलेला आहे. तांबडी मातीमध्ये हे या कारखानदारीचं आक्रमण खेड्यावर कसं झालं आणि खेडं कसं उद्ध्वस्त झालं याचं एक चित्रण आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडच्या ग्रामीण कादंबऱ्या, उदाहरणार्थ 12 मास सारखी, सदानंद देशमुखची कादंबरी, किंवा त्यानंतर त्यानं लिहिलेली तहान सारखी कादंबरी, त्यानंतर कृष्णात खोत याच्या कादंबऱ्या, या जर आपण पाहिल्या तर आपल्याला या पर्यावरणाचा भाग त्यामध्ये येत असलेला दिसतो. तो अपरिहार्यपणे येणार. कवितेमध्ये सुद्धा द.भा. दामणसकर हा कवी काही कोणी फार उल्लेखित नाही, पण त्याची सगळी कविता पर्यावरणाशी संबंधित अशा स्वरूपाची आहे. तेव्हा पर्यावरणावर मराठीमध्ये अनुषंगिक म्हणून भरपूर लेखन झालेलं आहे आणि एलकुंचवारांचंही लेखन पर्यावरणाचा अनुषंगिक भाग म्हणूनच आलेलं आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर त्यानंतर त्यांनी वाङ्मयावर जे चिंतन केलेलं आहे ते अतिशय मौलिक स्वरूपाचं आहे. ते अपूर्ण आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे त्यांनी यावर लिहायला पाहिजे. त्यांनीच एके ठिकाणी म्हटलेलं आहे या मुलाखतीमध्ये की मी बोलतोय तेव्हा बोलणं हे पुष्कळसं सैल असतं, लिहिणं हे अगदी काटेकोरपणे होत असतं आणि म्हणून त्यांनी यावर लिहायला पाहिजे असं मला वाटतं. मला काही प्रश्न आहेत त्यांच्या एकूण लेखनाबद्दल. एक तर अलीकडे ते आत्मपर लिहू लागलेले आहेत आणि त्याच्या आधी त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत.
नाटकं लिहिण्यासाठी लेखकाचं जे व्यक्तिमत्व असतं, ज्याला आपण एक्स्ट्रोव्हर्ट म्हणतो अशा प्रकारचं, आणि आत्मपर लेखनासाठी जे व्यक्तिमत्व लागतं ते इंट्रोव्हर्ट या स्वरूपाचं. हा लेखक असा की या दोन्ही गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनलेल्या आहेत असं मला जाणवलं. कारण जितकं वस्तुनिष्ठ पातळीवर जाऊन त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत आणि जितक्या ललित, तरल, भावपूर्ण असं ललित लेखन केलेलं आहे, या दोन्ही गोष्टी एलकुंचवारांच्या मध्ये आपल्याला दिसतात. आता एलकुंचवारांचं जे ललित लेखन आहे त्यामध्ये ते जे प्रयोग करतायत ते प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाले असं मला वाटत नाही. त्रिबंध यामधले 2 सुरुवातीचे निबंध ललित लेख यामध्ये त्यांना हे साधलेलं नाही. यथा काष्टमच्या मध्ये त्यांना पहिल्यांदा हे यश मिळालेलं मला जाणवलं. म्हणजे तिन्ही काळांशी खेळायचं, एक वेगळं असं वास्तव त्यातून उभं करायचं, निर्माण करायचं. हा प्रयोग एक मराठीमधला एक अभूतपूर्व प्रयोग मला वाटतो आणि त्यांचं बिंदुनाद हा लेख यामध्ये त्यांना फार मोठ्या प्रमाणात यश या प्रकारचं मिळालेलं आहे. एक तर ललित निबंध किंवा ललित लेख याचं स्वरूप दुर्गाबाई, इरावतीबाई यांनी पहिल्यांदा बदलवलं. त्यानंतर श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं नाव घ्यावं लागतं आणि त्यानंतर एलकुंचवारांचंच आपल्याला फक्त नाव घेता येतं. एलकुंचवारांनी जे प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगाची नीट मीमांसा व्हायला पाहिजे, नीट अभ्यास व्हायला पाहिजे. एकतर कथात्मक वाङ्मयाचे अनेक विशेष त्यांनी या ललित गद्यामध्ये आणलेले जे यापूर्वी आलेले नाही. दुसरं, ललित गद्याचं जे कथन आहे त्या कथनाच्या काही विशिष्ट मर्यादा होत्या. लेखक स्वतः कथन करतो, ते लेखकाचं कथन आहे असं वाटत असे. आता लेखक वेगवेगळ्या भूमिकांमधून लेखन करू लागलेला आहे. एलकुंचवारांच्या एकूण या त्रिबंधमध्ये आपल्याला असं दिसतं की लेखक हा लेखक म्हणून येतच नाहीये. त्याचं कथन किंवा त्याचं निवेदन हे काहीतरी एक काल्पनिक भूमिका घेऊन काल्पनिक अशी कथनकर्ती व्यक्ती निर्माण करून झालेलं आहे असं वाटायला लागतं. कथेचे अनेक विशेष, किंबहुना बिंदुनादमध्ये तर जिची कादंबरी होऊ शकेल अशा प्रकारचंच एक कथानक त्यांनी आणलेलं आहे. तेव्हा हा त्यांचा प्रयोग माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा यशस्वी नक्कीच होईल असं मला वाटतं. तूर्त मात्र यश आणि अपयश याच्या सीमेवर त्यांचं हे लेखन आहे. दुसरं, त्यांनी जी तात्विक मीमांसा केलेली आहे कलेची, की या तिन्ही 3 डायमेन्शनच्या पलीकडे जाणं, खरं म्हणजे हा विचार नवा नाही मराठीला. ज्ञानेश्वरांपासून आपल्याला हा पाहायला मिळतो. दुसरं म्हणजे हा विचार अतिशय स्वच्छपणे केशवसूतांनी मांडलेला आहे. केशवसूतांची झपूर्झा ही कविता आणि आम्ही कोण या 2 कविता जरी वाचल्या तरी आपल्याला त्यांची भूमिका ही लक्षात येते. दिक्कालातून आर पार अमुची दृष्टी पहाया शके असं केशवसूत म्हणतात. जे दिशा आणि काल याच्या पलीकडे जाण्याचं सामर्थ्य कवीमध्ये असतं. एवढंच नाही तर शून्या माझी वसाहती वसविल्या
कोणी सुरांच्या बरे. या शून्य असं जे काही आहे, या इंद्रियांच्या पलीकडचं, इंद्रिय संवेदनांच्या पलीकडचं अतिंद्रिय असं जे जग आहे, जिथे काळ नाही, दिशा नाही, अशा एका जगामध्ये सुरांच्या वसाहती वसवणारे आम्हीच आहोत. आणि झपूर्झामध्ये तर त्यांनी सरळ भूमिका हीच मांडलेली आहे. ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व धरून उड्डाण करून चितघन चपला जी जाते, नाचत तेथे चकाकते, अंधुक आकृती तिज दिसती, त्या गाता ती निगूढ गीती, त्या गीताचे ध्वनी निगती, झपूर झागडे झपूर झा. त्याच्या पलीकडे जाऊन ते असं म्हणतात की ही भूमी नांगरल्या बीण आहे. ही जी इंद्रियातीत या दिक्कालाच्या पलीकडची भूमी आहे, ती नांगरल्या वीण आहे. आणि एखादा सनदी शेतकरी तिथं नांगरू शकतो, एखादाच कवी, एखादाच लेखक त्या भूमीमध्ये पीक काढू शकतो. आणि पुढे जाऊन त्यांनी म्हटलेलं आहे की तिथे जी प्रकृती पुरुषांची क्रीडा चालू आहे, त्याचा स्वरसंगम ओळखणे हा ज्ञानाचा हेतू आहे, विज्ञानाचा हेतू आहे. आणि त्या क्रीडांचं सौंदर्य लक्षात घेणं, चित्ताला जाणवणं हा कलांचा हेतू आहे. कला आणि विज्ञान, ज्ञान या दोन्ही गोष्टींचा प्रारंभ तिथून होतो. आणि कवी या नात्यानं मी हेच करू इच्छितो की तिथं जे काही मला जाणवतं त्याचं सौंदर्य सामान्य वाचकाला आणून पोचवणं. आता एलकुंचवारांच्या भूमिकेमध्ये असं दिसतं मला की हा कलावंताचा खाजगी असा भाग आहे. म्हणजे तिथे जाणं ही एक प्रकारची साधना आहे. आणि ती साधना झाली की त्याची कला संपते. म्हणजे तिथं त्यानं थांबलं पाहिजे. अंजनीबाई मालपेकर तिथं थांबले असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. मग कलेचा हेतू काय? ही काही स्वतःची वैयक्तिक कलावंताची साधना आहे का वाचकाशी, रसिकाशी कलेचा काही एक संबंध आहे, असा प्रश्न त्यातून येतो. म्हणजे कला ही एकाच वेळी अभिव्यक्ती आहे, आविष्कार आहे, स्वतःच आहे. तेव्हा वाचक त्याच्यासमोर नसतो किंवा रसिक त्याच्यासमोर नसतो, परंतु त्याबरोबर एक रसिकाची अपेक्षाही कलेला असते. म्हणून हा दुहेरी व्यवहार आहे. एकीकडे अभिव्यक्तीचा व्यवहार आहे आणि दुसरीकडे वाचकांपर्यंत, रसिकांपर्यंत पोचवणं हेही कलावंताचं उद्दिष्ट असतं. त्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. चूक केव्हा होते? जेव्हा रसिक समोर ठेवूनच कला निर्मिती केली जाते, रसिकासाठी केली जाते, त्याला काहीतरी संदेश देण्यासाठी केली जाते, तेव्हा ती कला राहत नाही. आणि एलकुंचवारांचा या गोष्टीला विरोध आहे. ते बांधिलकी स्वतः मानत नाहीत आणि त्यांनी फार स्वच्छ भूमिका मांडलेली आहे की एखाद्या विचार प्रणालीचा स्वीकार करून लिहिणं म्हणजे आपण काय लिहायचं हे आधीच ठरवणं आहे. आणि हे ठरवणं हे निर्मिती प्रक्रियेला पूर्णपणे मारक आहे. आणि म्हणून ही गोष्ट लेखकांनी करता उपयोगी नाही असं त्यांचं मत आहे. तेव्हा अनेक इतरही प्रश्न आहेत. वेळ खूप झालेला आहे. कधीतरी त्यांच्याबरोबर या सगळ्या प्रश्नांवर मी चर्चा करू इच्छितो. कधीतरी संधी मिळेल त्यांची माझी याबद्दल चर्चा. एक म्हणजे निर्मिती प्रक्रिया, याबद्दल माझे शंका आहेत, फक्त त्याचा उल्लेख करतो. म्हणजे अनुभवाची अभिव्यक्ती कलेत होते का? मला ते वाटत नाही. दुसरी गोष्ट,
की प्रत्येक कलेचा एक स्वतंत्र प्रांत आहे, संगीताचा एक प्रांत आहे, वाङ्मयाचा एक प्रांत आहे. तेव्हा या दोन कलांमध्ये अधिक श्रेष्ठ कला कोणती, कोणती कनिष्ठ, शब्द माध्यम कसं मर्यादित आहे, अशी तुलना होऊ शकत नाही. कारण निर्मितीमध्ये शब्द हाच निर्माण करत असतो. वाचक लेखकाचा अनुभव ही प्रेरक शक्ती असते. तो अनुभव अभिव्यक्त होऊ इच्छितो, परंतु तो अनुभव जसाच्या तसा कधीही अभिव्यक्त होत नाही. शब्द सुचतात, शब्दामध्ये अनेक अनुभव दडलेले असतात. शब्दांना जे अर्थ असतात, विशेषतः वाच्यार्थ सोडून अनेक भावनिक अर्थ, हे सगळे भावनिक अर्थ सुप्तपणे एक एक अनुभव आपल्या बरोबर घेऊन आलेले असतात. आणि हे अनुभव, कलावंताचा वैयक्तिक अनुभव, यांच्यामध्ये देवाणघेवाण होऊन शेवटी ललित कृती तयार होते. म्हणून लेखकाचा जो प्रेरक अनुभव आहे तो कधीही जसाचा तसा प्रकट होत नाही. म्हणून तिला शब्दांची कला म्हणतात. शब्द हे साधन नाही, शब्द हे माध्यम आहे. आणि या माध्यमाला एक आकृती देणं हे ललित वाङ्मयाचं उद्दिष्ट आहे असं मला वाटतं. म्हणून निर्मिती प्रक्रियेबद्दलही मला काही शंका आहेत त्यांच्या. खरं म्हणजे त्यांनी हे लिहून काढायला पाहिजे. त्यांची काही भाषणं त्यांनी प्रसिद्ध केली, ती माझजवळ आहेत. परंतु हे अतिशय मूलभूत अशा स्वरूपाचा त्यांचा विचार आहे. तो अतिशय काटेकोरपणे, स्वच्छपणे, तर्कशुद्धपणे जर त्यांनी व्यक्त केला तर एक वाङ्मय मीमांसेमध्ये काही एक मोलाची भर पडेल असं मला वाटतं. माझ्या शंका अज्ञानापोटी मी व्यक्त केलेले असतील, कारण त्यांचा हा विचार त्यांनी पूर्णपणे मांडलेलाच नाही. म्हणून माझ्या शंका आज जरी मला वाटत असल्या तरी तो त्यांचा विचार परिपूर्णपणे जेव्हा व्यक्त होईल तेव्हा कदाचित या राहणार नाही. तेव्हा मी शेवटी पुन्हा असं म्हणतो की एलकुंचवार हे वाङ्मयाचा, कलांचा अतिशय बारकाईनं विचार करतात. आणि त्यांनी खरं म्हणजे या क्षेत्रातही लेखन करायला पाहिजे. आणि देऊळगावकरांचं मी अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी निदान हा विचार त्यांच्याकडून प्रकट करून घेतला. ही अतिशय मोलाची गोष्ट त्यांनी केली. तेव्हा एलकुंचवारांच्या या मुलाखती मराठीमध्ये केवळ औपचारिक पातळीवरच्या नाहीत, वाङ्मयाच्या स्वरूपावर काही एक वेगळा प्रकाश टाकणाऱ्या या मुलाखती आहेत. आणि म्हणून या मुलाखतीच्या पुस्तकाचं मी स्वतः स्वागत करतो. याचं प्रकाशन करण्याची संधी मला दिली गेली याबद्दल मी संयोजकांचे, प्रकाशकांचे, अतुल देऊळगावकरांचे आभार मानतो आणि माझं हे भाषण संपवतो. हॅलो, नमस्कार. पूनम छत्रेंचा अजून संपर्क तुटलेला दिसतोय. शेवटची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहोत. चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतं हा विचार घेऊन मनोविकास प्रकाशन गेली 35 वर्ष दर्जेदार पुस्तकं वाचकांच्या हाती सोपवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आजचं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, केलेलं आहे. त्याच्या या ऑनलाईन सोहळ्यासाठी सुधीर रसाळ सरांनी वेळ काढून इथं उपस्थित राहिले. जवळपास 2 तास हा कार्यक्रम चालला आहे. 2 तास ते थांबलेले. काल पण ते याच्या रिहर्सलसाठी त्यांनी वेळ काढला होता. त्याच्या अगोदर सगळी संहिता वाचण्यासाठी त्यांनी वेळ काढला होता. त्यांचं खूप खूप आभार मनोविकास प्रकाशनतर्फे. महेश एलकुंचवार सरांचे हे आभार मानतो.
त्याचप्रमाणे अतुल पेठे आणि गजानन परांजपे सर या दोघांचेही विशेष आभार, कारण त्यांनी या अभिभाषणाद्वारे आजच्या या कार्यक्रमाला वेगळा साथ चढवला आहे. अतुल देऊळगावकर यांच्यामुळे आजचा कार्यक्रम खरं तर झालेला आहे. त्यांनी सरांची मुलाखत घेतली, त्याच्यानंतर पुस्तक त्यांनी करायचं ठरवलं, ते मनोविकासकडे दिलं आणि म्हणून आजचा हा सोहळा आज पार पडलेला आहे. त्यांचेही आभार. या पुस्तकासाठी नागपूरहून एक टीम प्राजक्ता, अतुल आणि विवेक रानडे यांनी खूप प्रयत्न केले, मदत केली, वेळ दिला. त्यांचेही मनोविकास तर्फे आभार आणि सर्व प्रेक्षकांचेही आभार. नेहमीप्रमाणेच आजही फेसबुक लाईव्हला या कार्यक्रमाला खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे, तेव्हा सर्वांचे आभार म्हणून हा कार्यक्रम इथेच थांबला असं जाहीर करतो. धन्यवाद. याच ठिकाणी पुढच्या रविवारी आपण भेटणार आहोत एका मुक्त संवादासाठी. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी, शक्यतो घरात थांबावं आणि वाचन करावं. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. आणि या ठिकाणी पूनम छत्रे या मनोविकासच्या आमच्या कुटुंबातल्या आहेत. त्यांनी आज उत्तम तऱ्हेने सूत्रसंचालन केलं आहे. मनोविकासच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो.